हालेलुया हालेलुया। हमारा वचन चालू है याद है आणि आपलं वचन चालू आहे लक्षात आहे। हम निकालेंगे व्यवस्था विवरण अध्याय 23 अनुवाद अध्याय 23 व्यवस्था विवरण अनुवाद 23 अध्याय 23 अनुवाद डिटरनॉमी चैप्टर 23 अनुवाद अध्याय 23 और उसका 1 से लेकर 8 तक, जैसे 1 से 8 पर्यंत व्यवस्था विवरण अनुवाद 23 अध्याय 23 वर्स 1 to 8, जैसे 1 से 8 व्यवस्था विवरण अध्याय 23 उसका 1 से लेकर 8 तक, अनुवाद अध्याय 23 से 1 से 8 पर्यंत। जिसके अंडे कुचले गए या लिंग काट डाला गया हो वो यहोवा की सभा में न आने पाए। कोई कुकर्मों से जन्मा हुआ यहोवा की सभा में न आने पाए, किंतु 10 पीढ़ी तक उसके वंश का कोई यहोवा की सभा में न आने पाए। कोई अम्मोनी मोआबी यहोवा की सभा में न आने पाए, उनकी 10वीं पीढ़ी तक कोई यहोवा की सभा में न आने पाए। इस कारण से कि जब तुम मिस्र से निकल आए थे तब उन्होंने अन्न जल लेकर मार्ग में तुमसे भेंट नहीं की। यह भी कि उन्होंने अरहमोनिम देश के पतोर नगर वाले गोर के पुत्र बिलाम को तुझे श्राप देने के लिए दक्षिणा दी, परंतु तेरे परमेश्वर यहोवा ने बिलाम की न सुनी, किंतु तेरे परमेश्वर यहोवा ने तेरे निमित्त उसके श्राप को आशीष में बदल दिया। इसलिए कि तेरा परमेश्वर यहोवा तुझसे प्रेम करता है, तू जीवन भर उसका कुशल और भलाई कभी न चाहना। किसी एदोमी से घृणा न करना क्योंकि वह तेरा भाई है। किसी मिस्री से घृणा न करना क्योंकि उसके देश में तू परदेशी होकर था। उनके जो परपोते उत्पन्न हो वे सभा के यहोवा में आने पाए। भग्नांड व चिनेंद्रिय पुरुषाने देवाच्या मंदिरात प्रवेश करू नये। विवाह बंधनापासून जन्म झालेला नाही अशा व्यक्तीने मंदिरात प्रवेश करू नये। त्या व्यक्तीच्या वंशातल्या कोणीही 10व्या पिढीपर्यंत देवाच्या मंदिरात जाऊ नये। तसेच 10व्या पिढीनंतरही कोणीही अम्मोनियाने अथवा मोआबाने पवित्र स्थानामध्ये कधीही प्रवेश करू नये। हा नियम करण्याचे कारण हे की जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आलात तेव्हा ही राष्ट्रे अन्न व पाणी घेऊन तुमचे स्वागत करण्यासाठी सामोरे आली नाही। एवढेच नव्हे तर मेसोपोटेमिया देशातील पतोर शहरात राहणारा बौर याचा पुत्र बलाम यास द्रव्य देऊन तुम्हाला श्राप देण्यासाठी आणण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु देवाने बलामाचे ऐकले नाही। उलट त्याने त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण देव तुम्हावर प्रेम करतो। म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत अम्मोनियन्स किंवा मोआबियन्स कुठल्याही बाबतीत मदत करण्याचा किंवा त्यांचा उत्कर्ष करण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नये। परंतु अदोम आणि इजिप्तच्या लोकांस तुच्छ लेखू नका, कारण अदोमी तुमचे भाऊबंध आहेत आणि इजिप्तच्या लोकांबरोबर तुम्ही राहिला होता। तुमच्याबरोबर इजिप्तमधून जे इजिप्तचे लोक बाहेर पडले व तुमच्याबरोबर या देशात आले त्यांच्या 3ऱ्या पिढीतील संततीला देवाच्या पवित्र मंदिरात प्रवेश करण्यास हरकत नाही। आपण डोळे बंद करू प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या गोडण सर्व सामर्थ्य भावने तुझ्या नवराच्या सिंहासनाच्या समोर येतो। पवित्र पिता तुझ्या पवित्र मंदिरात तू वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतोस, तर आम्ही वचन दर्शक ऐकण्यासाठी आणि आम्ही जे वचन ऐकतो तसंच आम्ही पालन करण्यासाठी तू आम्हाला कृपा कर। सर्वांना आशीर्वाद दे, वचन दर्शक ऐकण्यासाठी तू कृपा कर। येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। आपण इथे पाहतो की देव हा पवित्र देव आहे और यहाँ पर हम देखते हैं कि परमेश्वर पवित्र परमेश्वर। देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येताना आपण विचार केला पाहिजे की आपण कोण आहोत और परमेश्वर के पवित्र भवन में आते समय में ये सोचना चाहिए कि हम लोग कौन हैं, आपण कोणाला भेटायला जात आहोत और हम किसको मिलने के लिए जा रहे हैं। नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे और ये हमेशा याद रखना चाहिए। म्हणून देवाचं वचन म्हणतं जेव्हा तू देवाच्या मंदिरात यायच्या अगोदर तू काय कर, तुझ्या पायांची काय कर, चौकशी कर की तुझे पाय कुठे कुठे गेलेत, तुझे पाय कुठे कुठे भटकलेत, पण तू या पायाने काय काय केलंय। ऐसे प्रभु का वचन कहता है कि उसके पवित्र भवन में आने से पहले तू क्या कर, अपने पैरों की चौकसी कर कि तू कहाँ पर तूने गलती किया, तू क्या तूने अपने पैरों से कौन से पाप किए। क्षमा मांग मग आगे और फिर अंदर आ। पहिल्या काळात देव खूप कठोर आणि म्हणतात ना खूप शिस्तबद्ध होता और पहले काल में परमेश्वर बहुत कठोर था और शिस्त प्रिय था। म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की लगेच देवाने आज्ञा दिली होती की काही लोकांना मंदिरात येण्यास त्याने मनाई केली। इसलिए परमेश्वर ने उस समय कुछ लोगों को परमेश्वर के भवन में आने के लिए आज्ञा दी थी कि उनको आने के लिए मना है। त्याच्यात काही लोकांची आपण यादी पाहतो की जे लोक आहेत
त्यांना देवाने मंदिरात येण्यासाठी मना केलं। और कुछ लोगों की लिस्ट हम देखते हैं कि यहाँ पर दिया गया है कि उनको पवित्र भवन में आना मना है। सर्वात पहिलं त्या लोकांना जे नपुसलिंग आहे। और सबसे पहले उन लोगों को जो नपुंसकलिंग लोग हैं। नपुसलिंग 3 प्रकारचे आहेत। और नपुंसकलिंग 3 प्रकार के एक हैं। देवाकडून ते जन्मताही नपुसलिंग असतात, ना ते पुरुष असतात ना स्त्री असतात। और वो एक परमेश्वर की ओर से रहते हैं, ना वो स्त्री रहती है ना वो पुरुष रहते हैं, वो परमेश्वर की ओर से रहते हैं। अशा लोकांना नपुसलिंग म्हणतात। और ऐसे लोगों को नपुंसकलिंग बोलते हैं। मग अशा नपुसलिंगला आपण खूप सारे आपण माणसात आपण हसतो, मस्करी करतो। और ऐसे नपुंसकलिंग लोगों के ऊपर हम बहुत उनका मजाक उड़ाते हैं, उनके ऊपर हंसते हैं। देवाची इच्छा होती की ते तसेच जन्म घ्यावे। और परमेश्वर की इच्छा थी कि वो वैसे ही जन्म दे। देव माणसाला बनवतो और परमेश्वर मनुष्य को बनाता है। माणूस जसा आहे तसं त्याच्यात काय झाला पाहिजे, खुश राहायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे। इसलिए मनुष्य जैसा है उसमें खुश होना चाहिए और अच्छा रहना चाहिए। देवामध्ये सामर्थ्य आहे माणसाला बनवण्याचं। और परमेश्वर में सामर्थ्य है मनुष्य को बनाने एक का। माणूस दुसऱ्या माणसाला कधी बनवू शकत नाही। और एक मनुष्य दूसरे मनुष्य को कभी बना नहीं सकता। म्हणून बाई जेव्हा एका बाळाला जन्म देते, इसलिए स्त्री जब एक बच्चे को जन्म देती है, त्यांची इच्छा असते की मला मुलगा हवा। और उनकी इच्छा रहती है कि मुझे बेटा हो। पण तरी त्या पालकांच्या इच्छेनुसार होत नाही। देवाची जी इच्छा असते की ह्यांना काय मिळावा तोच मिळतो, म्हणून त्यांना मुलगी होते। और माता पिता की इच्छा के अनुसार नहीं होता, पर जो परमेश्वर की इच्छा रहती है उसके अनुसार ही होता है, फिर उनको लड़की होती हे है। नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखना। जन्म जो आहे तो देव देतो। और जन्म जो है वो परमेश्वर करवाता त्याच्यामध्ये है। पुरुष होणं, और उसमें पुरुष होना, बाई होणं, और स्त्री होना, नपुसलिंग होणं, नपुंसकलिंग हे होना, देवाच्या हातात। और ये परमेश्वर के हाथ में है। देवाची मर्जी। और वो परमेश्वर की इच्छा है। आपण देवाला बोलू नाही शकत की देवा तुम्हाला बाई का बनवलं, और परमेश्वर को बोल नहीं सकते कि प्रभु ने मुझे स्त्री क्यों बनाया, तुम्हाला पुरुष का बनवलं। तूने मुझे पुरुष क्यों बनाया। नपुसलिंग लोकांनीही असं बोलू नये की मला नपुसलिंग तू का बनवलं। और नपुंसकलिंग लोगों ने भी ऐसा नहीं बोलना चाहिए कि तूने मुझे नपुंसकलिंग क्यों बनाया। पाहायला गेला तर प्रत्येकाचा जन्माचा उद्देश आहे। और देखने के लिए जाएंगे तो हर एक लोगों के जन्म का उद्देश्य है। पुरुषाला यासाठी बनवलंय, पुरुष को इसलिए बनाया देवासाठी, परमेश्वर के त्याने लिए, देवाबरोबर राहावं, और वो परमेश्वर के साथ रहे, देवाबरोबर संगती करावी। परमेश्वर के साथ संगति करे। त्याने या पृथ्वीवर जगताना वो इस पृथ्वी पर जीते समय देवाला स्मरण करावं, परमेश्वर को याद आणि रखे, देवाबरोबर सदोदित राहून देवाची काम करावी। और परमेश्वर के साथ हमेशा रहकर परमेश्वर के काम करे। बाहेर जरी तो काही कामं करतो, और बाहर भले ही वो जो कुछ काम करता है देवाला आठवण ठेवून करावं, परमेश्वर को याद रखकर करना है, पवित्र जगावं। पवित्र जीवन जीना आणि है। त्याला जोडीदार म्हणून बाईचा जन्म झाला। और उससे जोड़ीदार बोलकर स्त्री का जन्म किया। म्हणून पुरुषाला मदत करण्यासाठी, इसलिए पुरुष को मदद करने के लिए, त्याचं घर चालवण्यासाठी, और उसका घर चलाने के लिए, त्याला सहायता करण्यासाठी, और उसको मदद करने के लिए, मानसिक टेन्शन मधून आराम देण्यासाठी और मानसिक टेंशन से आराम देने के लिए स्त्रीचा जन्म झाला। स्त्री का जन्म करवाया। पहिला पुरुष बनवला जातो, इसलिए पहले पुरुष बनाया जाता है। त्याच्या 2-4 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर जशी देवाची प्लॅनिंग असते, कारण बाईमध्ये पुरुषामध्ये वयाचा गॅप असतो, त्यानुसार देव तिचा जन्म करवतो। और स्त्री और पुरुष में उम्र का गैप होता है, इसलिए उसके अनुसार बाद में फिर स्त्री बनाई जाती मग है। स्त्रीचा जन्म पण ह्यासाठी झालाय की एक तर ती देवाची प्रिय असते, और स्त्री का जन्म इसलिए हुआ है क्योंकि वो सबसे पहले बात वो परमेश्वर की प्रिय होती ती है, देवासाठी जगावी। वो परमेश्वर के लिए आणि जीवे। जी स्त्री देवासाठी जगते तिच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनात देव तिला आशीर्वाद देतो। और जो स्त्री परमेश्वर के लिए जीती है उसके वैवाहिक जीवन में परमेश्वर आशीष देता तिच्या है। उठण्यात बसण्यात जेव्हा तिला आठवण राहते की देव तिचा पिता आहे, और उसके उठने बैठने में जब उसको याद रहता है कि वो परमेश्वर उसका पिता है, मी एक देवाची मुलगी आहे, और मैं एक परमेश्वर की बेटी हूँ, मला असं जगलं पाहिजे, और मुझे ऐसा जीना मला असं चाहिए, राहिलं और पाहिजे, मुझे ऐसा रहना चाहिए, तिच्या आयुष्यात सदैव चांगलंच होणार। तो उसके जीवन में हमेशा अच्छा ही होगा। हे नेहमी लक्षात ठेवा। म्हणून तुम्हाला जेवढ्यांना मुली आहेत ना, त्यांना लहानपणापासून त्यांच्या मनात टाका तू देवाची मुलगी आहे। इसलिए जिन जिन लोगों को लड़कियां हैं उनको उनके मन में हमेशा डाल के रखना है कि तुम परमेश्वर की बेटी है। म्हणजे काय होईल, तिला पुढील आयुष्यात चांगलं तिचं होईल, तो उसके आगे जीवन में उसका अच्छा होगा, नवराही चांगला भेटेल, पति भी अच्छा मिलेगा, तिचं कुटुंब चांगलं राहील। और उसका कुटुंब अच्छा रहेगा। त्यानंतर नपुसलिंग। बाद में नपुंसकलिंग। देवाने नपुसलिंगला ह्यासाठी बनवलं की त्याने आयुष्यभर देवाचंच राहावं, ना कोणत्या पुरुषाचं व्हावं ना कोणत्या बाईबरोबर, त्याचं आयुष्य देवाबरोबर। और परमेश्वर ने नपुंसकलिंग लोगों को इसलिए बनाया कि उनका जीवन हमेशा परमेश्वर के लिए समर्पित रहे, ना वो पुरुष की हो ना वो स्त्री की हो, पर वो परमेश्वर के लिए जिए। कारण पुरुष जेव्हा लग्न करतो तो सदैव ह्या प्रयत्नात असतो की त्याने त्याच्या बायकोला खुश करावं। और पुरुष जब शादी करता है तब वो हमेशा इसी कोशिश में रहता है कि वो अपनी पत्नी को खुश रखे, आपल्या कुटुंबाला सांभाळावं, और अपने कुटुंब को आणि संभाले। त्याच्यावर जास्त त्याच्या कुटुंबाचा भार असतो। इसलिए उसके ऊपर ज्यादा अपने कुटुंब का भार होता है। जसं प्रेम देवाला केलं पाहिजे, देवावर राहिलं पाहिजे, तसं राहता येत नाही।
तो जैसा प्यार परमेश्वर को करना चाहिए, जैसा परमेश्वर के साथ रहना चाहिए, वो वैसा नहीं रह बाई पाती। पण लग्न झाल्यानंतर तिच्या मनात सदैव तिच्या नवऱ्याचे विचार, तिच्या मुलाबाळांचे विचार, सदैव ती कुटुंबामध्ये गुरफटलेली असते. और स्त्री के मन में भी हमेशा अपने पति की सोच, अपने बच्चों की सोच रहने के कारण वो अपने कुटुंब में व्यस्त हो जाती है। म्हणून तिला जसं देवाला वेळ दिला पाहिजे तसं ती देऊ शकत नाही. इसलिए जैसे उसको परमेश्वर को समय देना चाहिए वैसा वो नहीं दे पाती। म्हणून देवाने नपुंसकलिंगांना बनवलं. इसलिए परमेश्वर ने नपुंसकलिंग लोगों को बनाया है। त्यांनी काय केलं पाहिजे? देवाबरोबर राहिलं पाहिजे. उन्होंने क्या करना चाहिए? परमेश्वर के साथ रहना चाहिए। म्हणून दुसरा प्रकार आहे, काही लोक स्वतःला नपुंसकलिंग करतात. इसलिए दूसरा प्रकार है कि कुछ लोग अपने आप को नपुंसकलिंग बनाते ते हैं, लग्न करत नाही. वो शादी नहीं करते, ते आपल्या शरीराला नियंत्रित ठेवतात वो अपने शरीर को नियंत्रित रखते आणि हैं ते देवासाठी जगतात. और वो परमेश्वर के लिए जीते मग हैं। दुसरा प्रकार आहे अशा रीतीचा नपुंसकलिंग. और दूसरा प्रकार है ऐसे लोग जो नपुंसकलिंग आणि होते तिसरा हैं। प्रकार आहे नपुंसकलिंगांचा. और तीसरा प्रकार है नपुंसकलिंग लोगों ते का, आपले लिंग चेंज करतात. और वो अपना लिंग बदलते हैं। आजच्या युगात पहिल्या काळापासूनच थोड्याशा काळापासूनच पाहतो, सायन्स एवढं वाढल्यामुळे आज पुरुष बाया बनतात, बाया पुरुष बनतात. और थोड़े काल से हम देख रहे हैं कि साइंस बढ़ने के कारण क्या हो रहा है, पुरुष स्त्री बन रही है और स्त्री पुरुष बनने लगी है। पहिल्या काळापासून पण आपण पाहतो, अगर पुरुष असेल तर ते बायांचे कपडे घालतात आणि स्वतःला बाई बनवतात. और पहले काल से हम देखेंगे तो जो पुरुष है वो स्त्री का कपड़ा पहनकर अपने आप को स्त्री बनाते आणि हैं, बायका पण तशाच करतात. और स्त्रियां भी वैसे ही करती है। बाबा मी बाई नाही म्हणून ते पुरुषांचे पॅन्ट शर्ट घालतात आणि मग ते काय करतात, स्वतःला पुरुष समजतात. पण त्यांच्या म्हणण्याने, त्यांच्या बोलण्याने आणि त्यांनी केलेल्या कृतीने किंवा लिंग चेंज केल्यामुळे त्याच्याने ते ना बाई बनू शकतात ना पुरुष. देवाने जे बनवले त्यांना पुरुष म्हणून पुरुषच, आणि त्या बायका आहेत त्या बायका. पण अशा लोकांना मंदिरात येण्यास देवाने मनाई केली. का? कारण त्यांनी देवाचा आदर नाही केला, देवाचं भय नाही मानलं, देवाला रिस्पेक्ट नाही दिला. देव पवित्र देव आहे, त्याबद्दल त्यांनी आदर मान न करता म्हणून त्यांनी देवाने काय केलं, अशा लोकांना येण्यास मनाई केली. और जो अपने मन से सोचते हैं कि मैं क्या हूँ, नपुंसकलिंग हूँ, और जो अपना लिंग बदलते हैं, पर वो लोग परमेश्वर की ओर से नहीं होते। इसलिए परमेश्वर ने ऐसे लोगों को परमेश्वर के भवन में आने के लिए मना किया है, क्योंकि उन्होंने परमेश्वर का भय नहीं माना। पण देवाची कृपा, आजचा युग कृपेचा युग आहे. और आज का युग परमेश्वर का अनुग्रह का काल है। बायबल सांगतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला. और बाइबल में बताती है कि परमेश्वर ने संसार से इतना प्यार किया कि उसने अपना एकलौता एक पुत्र हमारे लोगों के लिए, मतलब इन लोगों के लिए दिया, आपण सगळ्या माणसांसाठी दिला. और सब मनुष्य जाति के लिए येशू दिया। सर्व माणसांसाठी दिला. तो यीशु सब मनुष्य जाति के लिए मरा, स्त्री, पुरुष, नपुंसकलिंग और स्त्री, पुरुष, नपुंसकलिंग या तिघांसाठी गेला. इन तीनों के लिए मरा। वधस्तंभावर मेलाय, वो कलवरी क्रूस पर गाड़ा गया, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, तीसरे दिन जी उठा, तो स्वर्गात गेला और वो स्वर्ग में आणि तो गया, पुन्हा येणार. और वो वापस आने वाला है। स्त्री, पुरुष, नपुंसकलिंगांना घ्यायला. और स्त्री, पुरुष और नपुंसकलिंग लोगों को लेने के जो लिए। श्राप हा नपुंसकलिंगांवर होता देवाचा, इसलिए जो श्राप परमेश्वर का इस नपुंसकलिंग लोगों के ऊपर था, येशू वधस्तंभावर चढून सर्वांसाठी, फक्त आपल्यासाठी नाही, त्यांच्यासाठी श्रापित झाला. और यीशु मसीह कलवरी क्रूस पर चढ़कर सिर्फ हमारे लिए नहीं पर उन लोगों के लिए भी वो श्रापित बना। आणि ज्या लोकांना मंदिरात मनाई होती, येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी मंदिराचं द्वार उघडलं. तो मंदिराचा द्वार झाला, जे द्वार देवाने बंद केलेलं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे येशू मंदिराचा द्वार झाला. आणि आज येशूच्या द्वारे हे नपुंसकलिंग मंदिरात येऊ शकतात. और जिन लोगों को परमेश्वर के मंदिर में आने के लिए मना किया था, पर जब यीशु मसीह कलवरी क्रूस पर मरा तो वो हमारे लिए श्रापित हुआ, और वो यीशु मसीह ऐसा द्वार हुआ। और आज उसके कारण क्या होता है, जो नपुंसकलिंग लोग हैं उसके भवन में आ सकते हैं। देवाला खूप धन्यवाद दिला पाहिजे की येशूमुळे आज नपुंसकलिंग मंदिरात येऊ शकतात. और प्रभु को बहुत धन्यवाद देना चाहिए कि यीशु मसीह के कारण आज नपुंसकलिंग लोग उसके भवन में आ सकते हैं। म्हणून सर्वात पहिला बायबलमध्ये दिलेला आहे, प्रेषितांची कृत्य अध्यायामध्ये पहिला खोजा जो त्याने आपलं जीवन येशूला दिलं. और प्रेरितों के काम में हम पढ़ सकते हैं कि जो पहला था, जो खोजा उसको बोला जाता है, वो परमेश्वर के भवन में उसने प्रवेश तो किया, नपुंसकलिंग होता वो नपुंसकलिंग था। आणि त्याने देवाला ग्रहण केलं, येशूचा भक्त झाला. और उसने परमेश्वर को स्वीकार किया और उसका वो भक्त हो गया। दुसऱ्या काही लोकांना जे कुकर्मने ज्यांचा नाजाईसने जन्म झालाय त्यांना मंदिरात येण्यास मना आहे. और जिनका जन्म कुकर्म के कारण हुआ है, उनको परमेश्वर के भवन में आना मना है। पण येशूने त्यांनाही क्षमा केली पर यीशु ने उनको भी क्षमा किया, आणि पश्चाताप करून ते आज देवाच्या मंदिरात येऊ शकतात. और पश्चाताप कर आज वो परमेश्वर के मंदिर में आ सकते हैं। अमोनियन, मोआबी ह्या जातीच्या लोकांनाही देवाने मंदिरात येण्यास मना केली. और अमोनी और मोआबी जाति को भी परमेश्वर के भवन में आना मना है। हे ती जाती आहे ज्यांनी व्यभिचार करून काय केलेलं,
पुत्रांचा जन्म करवलेला. और ये वो जाति है जिन्होंने व्यभिचार कर कर अपने पुत्रों को जन्म दिया है. देव पवित्र देव आहे, देवाला व्यभिचार आवडत नाही. और परमेश्वर पवित्र परमेश्वर से व्यभिचार अच्छा नहीं लगता. माणूस जो व्यभिचार करतो तो स्वतःच्या देहाच्या विरुद्ध करतो. और मनुष्य जो व्यभिचार करता है वो अपने देह के विरुद्ध में करता है. सगळे पाप बाहेर आहे और सब पाप बाहर है. पण व्यभिचार हे एक असं पाप आहे जो तो त्याच्या देहाच्या विरुद्ध करतो. म्हणून ह्या पापापासून ख्रिस्ती लोकांना वाचवण्यास देवाने आज्ञा दिलेली आहे आणि कमांड केली की या पापापासून वाचलं पाहिजे. और व्यभिचार जो कोई करता है वो अपने देह के विरोध में करता है. इसलिए परमेश्वर ने खास आज्ञा दी है कि तुम व्यभिचार से बचे रहो. जरी येशू आपल्यासाठी मारला गेला और भले अगर हमारा यीशु मसीह हमारे लिए मारा गया है, याचा अर्थ असा नाही की येशूकडे आल्यानंतर आपण पाप करतच राहायचं. और इसका अर्थ ऐसा नहीं कि हम यीशु में आने के बाद पाप करते ही हैं. येशूही पवित्रच आहे, और यीशु भी पवित्र ही है. पण त्याने जे रक्त वाहिलंय उसने जो लहू बहाया है ते रक्त वाया जाऊ नये वो लहू व्यर्थ नहीं जाए. आणि त्याने ते रक्त आपल्या पापांसाठी वाहवलेलं आहे. और उसने जो वो लहू है वो अपने पापों के लिए बहाया है. त्याची इच्छा आहे की आपण पश्चाताप करावा, तो उसकी इच्छा है कि हम पश्चाताप आणि करें देवाकडे जगावं. और परमेश्वर के साथ जिए. हालेलुया. हालेलुया. म्हणून जी लोक अशी वाईट रीतीने चालतात त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी देवाने आज्ञा दिली. और जो लोग ऐसे बुरी चाल चलते हैं उनसे दूर रहने के लिए परमेश्वर ने हमें आज्ञा दी आज है. आपण वचन पाहणार आहोत 7 आणि 8. आज हम देखने वाले हैं 7 और 8. 6 पर्यंत आपण पाहिलं होतं, और 6 तक हमने देखा था. आज आपण पाहणार 7 आणि 8. आज हम देखेंगे 7 और 8. 7व्या वचनात सांगितले एदोमीचे घृणा न करना क्योंकि वो तेरा भाई है. अदोम आणि इजिप्तच्या लोकांना तुच्छ देखू नका कारण ते तुमचे भाऊबंद आहेत. मग एदोमी कोण आहे? और जो एदोमी है वो कौन है? ते एसाव आहे. वो एसाव है. एसावचं दुसरं नाव आहे एदोम और एसाव का दूसरा नाम है एदोम. आणि एसावच्या नावाचा अर्थ आहे लाल. और एसाव के नाम का अर्थ है लाल. रुवाळ, केसवाळ, अरुवाळ. केसर, ज्याला जास्त केस असतात. और उसको ज्यादा बाल रहते हैं. एसावला खूप केस होते और एसाव को बहुत बाल आणि थे तो लाल लाल होता. और वो लाल था. दुसरी गोष्ट जेव्हा त्याला भूक लागली, और दूसरी बात जब उसको भूक लगी थी. आता एसाव कोण आहे हा पण मी तुम्हाला सांगते, याकोबाचा मुलगा आहे. और एसाव ये कौन है मैं आपको बताती हूँ, वो याकूब का बेटा है. याकोब कोण आहे? तो याकूब कौन है? इसहाकाचा मुलगा. इसहाक का मुलगा. मग हा इसहाक का इसहाक बेटा. कोण आहे? और इसहाक कौन है? अब्राहमाचा मुलगा. अब्राहम का बेटा. आता अब्राहम कोण आहे? अब्राहम कौन है? तो एक विश्वासाचा पिता म्हणण्यात येतो. और वो विश्वास का पिता कहलाया गया है. त्या काळामध्ये देवाने अब्राहमाला सांगितलं, तू तुझं कुटुंब, तुझी लोक, तुझी जाती, तुझं सर्व काही सोडून मी जो देश तुला सांगेल, तुला दाखवेल त्या देशात तू जा. और उस काल में परमेश्वर ने अब्राहम को बताया तो अपने माता पिता को छोड़कर, अपने घर के लोगों को, जाति को छोड़कर जो देश मैं तुझे दिखाऊंगा उस देश में तू जा. आणि त्याने आज्ञा पालन केली. और उसने आज्ञा का पालन त्याच्या किया. जातीला सोडलं, उसने अपनी जाति को छोड़ आई दिया, वडिलांना सोडलं, माता पिता को छोड़ भाऊ दिया, बहिणींना भाई सोडलं, बहनों को छोड़ दिया, आपली पत्नी अपनी पत्नी आणि जे काही शेर मीटर त्याचं जे काही होतं ते, और जो कुछ उसकी भेड़ बकरी थी वो, त्याच्या हाताखाली त्याचे नोकर चाकर होते, और उसके हाथ के नीचे जो उसके नौकर चाकर थे वो, त्या लोकांना तो घेऊन निघाला. और उन लोगों को लेकर वो चला गया. त्याच्यामध्ये त्याचा भतीजा होता, तो पण त्याच्यावरून निघाला. और उसमें उसका भतीजा था लूत, उसको भी वो लेकर चला गया. तो स्वतः म्हटला नव्हता तू ये माझ्यावर, लोट तो स्वतःहून त्याच्या मागे लागला. और अब्राहम ने उसको नहीं कहा था पर लूत खुद उसके साथ गया. आणि जो देश त्याने पाहिला नव्हता और जो देश उसने देखा नहीं त्या था देशात तो निघाला. और उस देश में वो चला गया. आज्ञा पालन केली. उसने आज्ञा का पालन किया. म्हणून प्रियानो, हा अब्राहम सर्व राष्ट्रांचा पिता म्हणण्यात येतो. और ये अब्राहम सारे राष्ट्रों का पिता बोला जाता आज तो है. जगामधल्या सर्व राष्ट्रांचा विश्वासी जे आपण आहोत त्यांचाही तो पिता आहे आणि इस्रायली लोकांचाही तो पिता आहे. और जो उसके ऊपर विश्वास रखते हैं उनका भी वो पिता है और इस्राएली लोगों का भी वो पिता है. इस्रायल एक राष्ट्र आहे. और इस्राएल एक राष्ट्र है. आजच्या या जगामध्ये इस्रायल म्हणून एक राष्ट्र आहे. और आज की युग में इस्राएल एक राष्ट्र मग है. हे इस्रायल राष्ट्र कुणाद्वारे झाले? याकोबाद्वारे. तो इस्राएल राष्ट्र किसके द्वारा हुआ? याकूब के द्वारा. सारा मांस होती, तिला इसहाक मुलगा झाला. और सारा 5 की उसको इसहाक ही बेटा ती हुआ. 90 वर्षाची होती, अब्राहम 100 वर्षाचा होता. और वो 90 साल की थी और अब्राहम 100 साल का था. आणि 25 वर्ष त्याने देवाची वाट पाहिली. और 25 साल उसने परमेश्वर की राह किती देखी. वर्ष? कितने साल? 25. 25 साल. म्हणून जेव्हा तुम्ही ख्रिस्ती 25 वर्ष होतात, तुम्ही ख्रिस्तात 25 वर्ष होतात, और जब आपको मसीह में 25 साल हो जाते हैं तेव्हा तुमचं जीवन, तुमचं लाईफ एकदम नॅचरल ख्रिस्तासारखं आणि एकदम योग्य रीतीने होतं. और तब आपका जीवन जो है परमेश्वर के लिए एकदम योग्य रीति से बन जाता है. आपण ह्याच्यातून आलोय, विधर्मी जातीतून, अन्य जातीतून आलोय. और हम अन्य जाति से आए हुए हैं. म्हणून आपल्यावर बरेचसे संकट, त्रास या गोष्टीचा सामोरे जावं लागणार. इसलिए हमें बहुत सारे संकटों का सामना करना पड़ेगा. जी मुलं ज्यांचा ख्रिस्तात जन्म झालाय ना ते
भाग्यशाली आहे. पर जिनका जन्म मसीह में हुआ है वो बहुत भाग्यशाली है, कारण ते जन्मापासूनच ख्रिश्चन आहे. क्योंकि वो जन्म से ही क्रिश्चियन है. म्हणून त्यांना ज्या संकटातून आपण जातोय, त्रासातून जातो, त्यांना नाही जावं लागणार. आपण ज्या परीक्षेतून गेलो त्यांना त्या परीक्षेतून नहीं जावं लागणार. और जिस संकट से, जिस परीक्षा से हम लोग जाते हैं, परीक्षा से, उन संकट से आपके बच्चों को जाना नहीं पड़ेगा. त्यांना कोणत्या गोष्टीची घटी नसणार. और उनको किसी भी बात की घटी नहीं होगी. देव त्यांच्याबरोबर सदैव राहणार. और परमेश्वर हमेशा उनके साथ त्याचं है. भविष्य उज्ज्वल असणार. तुम्ही बघा, मी समजा असो नसो, पण तुमची जी मुलं आहेत ते मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतः बघा की जो त्रास आपण घेतला ना तो त्यांच्या जीवनात नाही. और आपके बच्चे बड़े होने के बाद आप स्वयं देखोगे कि जो तकलीफ आपने सही वो आपके बच्चे नहीं सहेंगे. त्यांच्या जीवनात नसणार. और उनके जीवन में वो नहीं होगा. हा एक मोठा फायदा आहे. और ये सबसे बड़ा फायदा है. पण आपल्याला अब्राहमासारखं, कारण अब्राहम पण मूर्तीपूजक होता ना. और अभी अब्राहम के जैसे कि अब्राहम ने मूर्ति पूजा त्याचे की, लोक मूर्ती बनवायचे, और उसके जो लोग थे वो मूर्ति बनाते मूर्ती पूजा थे, करत होते. मूर्ति पूजा कर रहे थे. त्याच्यातून देवाने त्याला बाहेर काढलं. म्हणून थोडासा तर त्रास, परीक्षा, संकट, देवाची ओळख हे सर्व. आता लहानपणापासून या मुलांना देवाची ओळख आहे. आपल्याला मोठ्यापणी झालं, जसं अब्राहमाला पण वयाच्या 75 साली त्याच्या अगोदरच त्याला देवाची ओळख झाली. और अब्राहम जब 75 उम्र का था तब उसको परमेश्वर की पहचान हुई. है ना. मग थोडंसं जे पेरलं गेलं संसारी त्याचा त्रास आहे. म्हणून आपल्याला देवावर विश्वास आणि धीर धरणं, देवावर थांबून राहणं हे आपल्याला शिकावं लागतंय. और परमेश्वर के ऊपर विश्वास रखना, परमेश्वर के लिए रुके रहना, धीर रहना, ये हमें सीखना पड़ता है. जर आपण लवकर शिकलो, अगर हम जल्दी सीख गए धीर धरणं, धीरज धरना बनणं, और बनना, तर एवढं जास्त त्रासातून परीक्षेतून जावं लागत. तो ज्यादा तकलीफ से, ज्यादा परीक्षाओं से जाना नहीं पड़ता. पण जर नाही बनलो पर अगर हम नहीं बने तर मग तो फिर, म्हणून अब्राहमाला 25 वर्ष लागली. इसलिए अब्राहम को 25 साल लगे. का 25 वर्ष लागली? क्यों 25 साल लगी? कारण त्यामध्ये साराचं ऐकून घेतलं आणि स्वतःच्या व्यक्तीने माहिती आहे ना सगळी इस्माईल जाती झाली. और फिर उसने सारा का सुना और फिर क्या हुआ, इस्माइली जाति उत्पन्न हुई. म्हणून ह्या गोष्टीतून देव मिळतो. म्हणून धीर धरणं फार गरजेचं असतं. इसलिए धीरज धरना बहुत देवाला जरूरी होता ओळखणं है. गरजेचं असतं. परमेश्वर को पहचानना जरूरी होता है. त्याच्याद्वारे इसहाक झाला, उसके द्वारा इसहाक हुआ. इसहाकाच्या नंतर याकोब झाला, याकोबाला 12 गोत्र झाले, त्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र झालं. और इसहाक के बाद याकूब हुआ, याकूब से 12 गोत्र हुए, फिर बाद में इस्राएली राष्ट्र बना. इसहाकाला 2 मुलं झाली, इसहाक को 2 बेटे हुए, एसाव आणि याकोब. एसाव और याकूब. एसाव हा मोठा होता, याकोब छोटा होता. और एसाव ये बड़ा था और याकूब छोटा था. आणि इसहाक जास्त मोठ्या मुलाला प्रेम करत होता. और इसहाक ज्यादा अपने बड़े बेटे को प्यार करता था. त्याच्यामुळे याकोबला कुठेतरी त्या फिलिंग्स होत आहेत की माझे वडील माझ्यापेक्षाही जास्त पहिलोटा आहे, प्रथम फळ आहे, म्हणून त्याला जास्त प्रेम करतात. और याकूब के अंदर वो भावनाएं थी कि मेरे जो पिताजी है ज्यादा मेरे बड़े भाई को प्यार करते हैं, क्योंकि वो पहिलोटा है, वो प्रथम फल है. म्हणून त्याला त्याच्यामध्ये ते त्याचा जन्मसिद्ध हक्क जो पहिलोटाचा तो कसाही करून प्राप्त करायचा होता. इसे याकूब को कैसे भी करके जो बड़े का, जो पहिलोटे का जो आशीष है वो उसको प्राप्त करना था. आणि एसावला त्याची किंमत नव्हती. और एसाव को उसकी कीमत नहीं जो थी. पहिलोटा, मी एक घराचा पहिलोटा आहे, और मैं एक घर का पहिलोटा हूँ. हा मी माझ्या वडिलांचा प्रिय आहे, और मैं मेरे पिताजी का प्रिय मी हूँ. देवाचा प्रिय आहे, मैं परमेश्वर का प्रिय माझ्या हूँ. जो कबीला आहे त्या कबीलाचा मी नेता होणार आहे, हे सर्व माझ्या हातात आहे. और मेरा जो कबीला है उसका मैं नेता होने वाला हूँ, ये सब मेरे हाथों में ह्या है. सगळ्यांना मला सांभाळायचं और आहे, इन सबको मुझे संभालना है. देवाकडे सांभाळून न्यायचं आहे. और परमेश्वर के पास संभाल कर लेके जाना त्याची है. किंमत नव्हती. और उसको उसकी कीमत नहीं म्हणून थी. तर त्याने हित्ती जातीतील कनानी जातीतील स्त्रियांशी विवाह केला ना. इसलिए तो उसने हित्ती और कनानी जाति जो थी उससे विवाह आपल्या किया. जातीतल्या मुलींची नाही, वेगळ्या जातीतल्या जे मना आहे त्या जातीतल्या स्त्रियांशी त्याने विवाह केला. और अपनी जाति की लड़कियों से नहीं, पर दूसरे जातियों की जिनको परमेश्वर ने मना किया था ब्याह करने के लिए, उनसे उसने शादी की. जो स्वतःच्या शरीराला नियंत्रित करू शकत नाही तो पूर्ण कबिलेला कसा काय चालवू शकेल. और जो अपने शरीर को नियंत्रित नहीं रख सकता वो पूरे कबीले को कैसे चलाएगा. छोट्याशा जेवणासाठी, और थोड़े से खाने के लिए, लाल दाढीसाठी और लाल दाल के लिए, त्याने आपला जन्मसिद्ध हक्क काय केला, त्याने विकला. और उसने अपना जन्मसिद्ध हक्क बेच मग तो दिया. कबिलेलाही विकेल. तो वो कबीले को भी बेच देगा. म्हणून देव आहे ना, देव माणसाला ओळखत असतो. इसलिए परमेश्वर है वो मनुष्य को पहचानता है है. ना. आपण बऱ्याच वेळेला विचार करतो, अरे रे एसावचा पहिलोटा गेला, पण एसाव तसा होता का? एसाव मध्ये बऱ्याचशा चुका होत्या. और एसाव वैसे नहीं था. एसाव के अंदर बहुत सारी गलती है. एसाव मध्ये अहंकार, एसाव में अहंकार त्याच्या था. पहिलोटा, मी पहिलोटा आहे त्याचं त्याला मान आणि तो
किंमत नव्हती त्याची. और वो पहलोटा है उस बात की उसको कीमत नहीं थी त्याचे वडील त्याला खूप प्रेम करतात, त्याची किंमत नव्हती. और उसके पिताजी उसको बहुत प्यार करते उस प्यार की उसको कीमत नहीं तो थी बाईंना आदर देत नव्हता. और वो स्त्रियों को मान सम्मान नहीं स्वतःच्या देता था आईला तो मान आणि सम्मान देत नव्हता. और अपनी माँ को वो मान सम्मान नहीं देता म्हणून था तर त्याने एक संगती दोन लग्न केले, एक संगती दोन, इसलिए तो उसने एक साथ दो नंतर शादी अजून दोन. बाद में और दो लग्न करताना एकच बाईशी लग्न करतात ना. और शादी करते समय एक ही स्त्री से हा शादी करते हैं दोन जणींची लग्न केलं. और इसने दो स्त्रियों के साथ शादी म्हणजे की तुम्ही विचार करा त्याची मेंटॅलिटी किती गलिच्छ होती. और आप सोचो कि उसकी मेंटेलिटी कितनी गंदी थी घाणेरडा होता तो. और कितना गंदा था वो त्याच्या मनात बायकांसाठी घाणेरडे विचार होते. और उसके मन में स्त्रियों के लिए गंदी सोच थी तर शरीर त्याच्या नियंत्रणात नव्हतं. उसका शरीर उसके नियंत्रण में नहीं म्हणून था देवाने योजना बनवली, याकोबाला काय द्यायचा, हक्क द्यायचा, कबिलेचा अथॉरिटी त्यालाच बनवायचं. इसलिए परमेश्वर ने योजना बनाई कि याकूब को सारा अधिकार मिले और पूरे कबीले का अधिकार भी उसको ही मिले म्हणून एदोमी हा जो आहे याकोबचा भाऊ आहे, त्याचं नाव आहे एसाव. और एदोमी जो है वो याकूब का भाई है उसका नाम है एसाव आणि त्याचा अर्थ आहे लाल. और उसका अर्थ है लाल. देवाने का सांगितलं एदोमीची तू घृणा नको करू, और क्यों परमेश्वर ने बताया कि एदोमी से तू घृणा नहीं करना, त्यासाठी कारण ते भाऊ आहे. क्यों? क्योंकि वो तेरे भाई है. लाल म्हणजे रक्त, लाल मतलब खून रक्ताशी संबंध आहे. और खून से संबंध है. म्हणून ज्याचा तुझ्याबरोबर रक्ताशी संबंध आहे त्याच्याशी तू घृणा करू नको. और जिसका तेरे साथ खून का संबंध है उससे तू घृणा मत करना. उत्पत्ती अध्याय 25 त्याचं 30 मध्ये वाचू शकता लाल रंगाबद्दल, त्या लाल गाळीबद्दल. और उसको तेरे 25 का 30 में आप पढ़ सकते हो उस लाल गाय के बारे में. हा, तर देवाची इच्छा नव्हती की भाऊकीमध्ये आपल्या ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशन स्वतःचा रक्ताचा भाऊ आहे, रक्ताचा मावस भाऊ चुलत भाऊ ते नाही. कोणता भाऊ? रक्ताचा. कारण ब्लड रिलेशन ना, रक्त झालं ना, एका आई वडिलांचे रक्ताचं ब्लड रिलेशन. ज्याच्याबरोबर आपलं ब्लड रिलेशन आहे आपण त्याच्याशी नफरत करू नये, त्यांना हेट करू नये, त्यांना वाईट टाकू नये किंवा त्यांच्याशी वाईट रिलेशन करू नये. और जिनके साथ हमारा खून का रिश्ता है उनके साथ हम बुरा बर्ताव नहीं करें या फिर उनको तुच्छ नहीं देखें और बुरा. म्हणून तर देवाने त्यांना खास एसावला आहे ना, व्यवस्था विवरण अध्याय 2 त्याचे 1 ते 5 वाचा की ह्या एदोमी जातीला एसावला काय दिली, जमीन दिली आणि त्या जमिनीवर तू हक्क गाजवू नको, त्यांची ती जमीन तू घेऊ नको अशी आज्ञा दिली. डिटरनॉमी चॅप्टर 2 वर्स 1 to 5. अनुवाद अध्याय 2 त्याचे 1 ते 5. नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण देवाने मला अशी आज्ञा दिली होती. आणि अनेक वर्ष आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो. शेवटी देव म्हणाला, या ठिकाणी तुम्ही दीर्घकाळ राहिलात तर आता उत्तरेकडे वळा. तू लोकांना सांग की ते सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशजांच्या म्हणजे त्यांच्या अदोमी भाऊबंधांच्या देशातून पुढे जाणार आहेत. त्यांचे हे भाऊबंध भीतील म्हणून तुम्ही खबरदारी घ्या. त्यांना लढाईला उद्युक्त करू नका, कारण मी सेईर पर्वताचा पहाडी मुलूक कायमचा त्यांच्या ताब्यात दिला आहे. काय दिले देवाने? ते त्यांना दिले, एसावला दिले. का दिले? कारण तो ब्लड रिलेशन आहे याकोबाचा. और एसाव को वो सब दिया है. क्यों दिया है? क्योंकि वो खून का रिश्ता है याकूब के साथ उसका. इथपर्यंत लिहिलेलं आहे की जेव्हा मिश्र देशातून त्यांना बाहेर काढलं, इस्रायली लोकांना बाहेर काढलं, जब मिस्र देश से इस्राएल लोगों को बाहर निकाला था, तर ते एसाव एदोमी जे प्रांतातून जात असताना और एदोमी प्रांत से जाते समय त्या राजाने त्यांना मना केली की नाही, तू आमच्या देशातून आमच्या नगरातून नाही जायचं. और उस राजा ने उनको मना किया कि तुम लोग हमारे देश से नहीं जाना है. नंबर्स गिनती अध्याय 20 गिनती अध्याय 20 त्याचं 14 पासून वाचू शकता. उसका 14 से आप पढ़ सकते हैं. गिनती नंबर्स चॅप्टर 20 गणना अध्याय 20 त्याचं 14 ते 21. नंतर आपण मग आत्मिक रीतीने हे वचन आपल्यासाठी काय सांगतात ते आपण बघू. मोशे कादेशमध्ये असताना त्याने अदोमच्या राजाकडे जासूस पाठवून पुढील निरोप दिला. एदोमला खास राजाला सांगितलं. काय सांगितलं? आम्ही तुझे भाऊबंद आहोत, ब्लड रिलेशन आहोत, जे इस्रायल यांचे वंशज आहोत. आमचा दुःखद इतिहास तुला माहीत आहे. आमच्या जीवनात जे दुःख झालं, जे परिस्थिती झाली, ते सगळं एसाव तुला एदोमी तुम्हा लोकांना माहीत आहे. मग आमचे पूर्वज इजिप्तमध्ये कसे गेले, ते तेथे दीर्घकाळ कसे राहिले आणि इजिप्तच्या लोकांचे गुलाम कसे बनले हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही देवाचा धावा केला,
तेव्हा त्याने एक देवदूत पाठवला. त्या देवदूताने आम्हाला इजिप्त बाहेर आणले आणि आता आम्ही तुझ्या प्रदेशाच्या सीमेवरील कादेश या ठिकाणी येऊन तोड दिला आहे. 14 ते 21, 14 ते 21. गिनती गणना अध्याय 20 त्याचं 14 ते 21. कृपा करून आम्हाला तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्हाला ज्या कनान देशात जायचंय तर मार्ग तुझ्या देशातून होतोय, तर आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. तुझ्या पेरलेल्या शेतांमधून तुझ्या पेरलेल्या शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून किंवा द्राक्षमळातून न जाण्याची आम्ही खबरदारी घेऊ. त्याच्यात आम्ही घुसणार नाही, काही खाणार नाही, त्याचे नासधूस करणार नाही, याची पण आम्ही काळजी घेऊ. तुमच्या विहिरींचे आम्ही पाणी देखील पिणार नाही. तुझी विहिरी जर रस्त्यात लागल्या तर त्याचं आम्ही पाणी पण नाही पिणार. बस असं एवढं पर्यंत सांगितलं. आणि तुझी सीमा ओलांडून पलीकडे जाईपर्यंत आम्ही हम रस्त्यावरच राहू. जो रस्ता जाण्याचा आहे त्या रस्त्यावरच आम्ही राहू, कुठं तळवेळ ठोकणार नाही, आम्ही बरोबर रीतीने जाऊ. पण अदोमचा राजा त्यांना म्हणाला, छे छे, माझ्या प्रदेशाच्या बाहेरच तुम्ही राहा. माझ्या प्रदेशात तुम्ही यायचं नाही, माझ्या देशामध्ये आत यायचं नाही, जे काही आहे बाहेर. आणि जर माझ्या प्रदेशात घुसण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी सेना घेऊन मी तुमच्याशी सामना करण्यास येईल. पण महाराज, इस्रायलच्या जासुदांनी विनंती करीत म्हटले, आम्ही हम रस्त्यावरच आहोत, तुमचे पाणीही पिणार नाही आणि प्यालो तर जी काही किंमत तुम्ही मागाल ती देऊ. आम्हाला केवळ तुमच्या प्रदेशातून जावयास हवे आहे, दुसरे काही नको. पण अदोमचा राजा निग्रही होता. माझ्या प्रदेशात याल तर या जाता. त्याने त्यांना ताकीद दिली आणि आपली सेना लढाई करता सज्ज करून तो मोठ्या सैन्यानिशी सरळ तिकडे कूच करीत निघाला. सांगण्याचा उद्देश तुम्ही वाचून म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की एदोमी भावकी होती तरी सुद्धा आपल्या देशातून त्यांना जाऊन दिलं का. और एदोमी उन लोगों के वो भाई बंद थे, फिर भी उन्होंने उनके देश से उनको जाने के लिए दिया गया. आणि देवाने त्यांच्याशी चढाई करायला सांगितले नाही. और फिर भी परमेश्वर ने चढ़ाई करने के लिए नहीं त्यांच्याशी कहा युद्ध करायला मना केलं. और उनसे युद्ध करने के लिए मना जरी किया. ते वाईट वागले और भले ही उन्होंने बुरा बर्ताव किया तरी पुढे त्यांच्याशी वाईट वागायला देवाने मना केली. और उनसे बुरा बर्ताव करने के लिए परमेश्वर ने उन लोगों को मना पण किया. जसं जसं पुढे पुढे जसं इस्रायली लोकांनी कनान देश प्राप्त केला, तो जैसे जैसे इस्राएली लोगों ने कनान देश प्राप्त किया पुढे ही भावकी नाही राहिली. और आगे वो जो बंधु प्रेम था वो नहीं रहा. हे प्रेम नाही राहिलं, रक्ताचं नातं राहिलं नाही. और खून का रिश्ता नहीं रहा. शौल डेव्हिड हमेशा एदोमाशी लढत राहिले. और शाऊल और दाऊद हमेशा एदोमी लोगों से लड़ते त्या रहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये सदैव सतत युद्ध होतं. और इन दोनों राष्ट्रों में हमेशा युद्ध होता था. इस्रायल आणि एदोममध्ये सदैव युद्ध होतच गेलं. और इस्राएल और एदोम में हमेशा युद्ध होता ही रहा. डेव्हिडने त्यांच्यावर शौल तर जास्त विजय नाही मिळवू शकला, पण डेव्हिड जो होता त्याने हमेशा एदोमी राष्ट्रावर विजय मिळवला. और शाऊल ने ज्यादा उन लोगों के ऊपर विजय प्राप्त नहीं किया, पर दाऊद ने हमेशा एदोमी राष्ट्र के ऊपर विजय प्राप्त त्या किया. लोकांना आपला काम करणारा मजूर, श्रम देणारा असा व्यक्ती बनवला. और उन लोगों को काम करने वाला और अपना मजदूर बोल के उसने असं रखा. नमवलं नाही. और उसने उन लोगों को ऐसा झुकाया. आपण नंतर आत्मिक रीतीने बघू की एदोमी आत्मा काय आहे. तर पहिला सॅम्युएल अध्याय 14 वाचा. पहिला शमूएल अध्याय 14 पर्यंत. फर्स्ट सॅम्युएल पहिला शमूएल चॅप्टर 14 अध्याय 14 त्याचं 47-48. 47 और 48. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 14 पहिला शमूएल अध्याय 14 वर्स 47-48. त्याचं 47 आणि 48. आता इस्रायलच्या राजावर आपले आसन स्थिर झाल्यावर शौलाने इस्रायली फौजा मवाबी, अम्मोनी, अदोनी, तोबाचे राजे व फलिस्टी यांच्या विरुद्ध लढण्यास सर्वत्र पाठवल्या आणि जिकडे तो गेला तिकडे त्याला यश मिळाले. आमेन. जिकडे जिकडे गेला तो तिकडे काय झालं, यश मिळालं. 48 वाजलं. त्याने मोठे पराक्रम केले. त्याने अमालेकी लोकांस सत्तेखाली आणले. कोणत्या लोकांना, अमेरिकी लोकांना आपल्या पायाखाली आणलं, मजूर म्हणून आणलं. ज्यांनी इस्रायलवर सत्ता गाजवली होती, ज्यांनी इस्रायली लोकांवर राज्य करत होते, सत्ता करत होते, त्यांना टॉर्चर करत होते, त्यांना मानसिक त्रास देत होते, गुलाम बनवत होते, त्या सगळ्यांना त्या सर्वांच्या तावडीतून त्याने इस्रायलला सोडवलं. आता आपण वाचूया 2 सॅम्युएल, दुसरा शमूएल अध्याय 8. 2 सॅम्युएल चॅप्टर 8 दुसरा शमूएल अध्याय 8 वर्स 13 and 14. त्याचं 13 आणि 14.
अशा रीतीने दावीद फार प्रसिद्ध झाला. दावीद काय झाला, खूप प्रसिद्ध झाला, कारण तो हर क्षेत्रात काय करायला लागला, जय मिळवायला लागला. डेव्हिड जिथं जायचं तिथं जय, डेव्हिड जिथं जायचं तिथं जय, कारण त्याने कधी देव त्याच्यावर असल्यामुळे तो कधीच हारला नाही, हमेशा हर क्षेत्रात जय प्राप्त केलं. परत आल्यानंतर त्याने 18,000 आदोम्यांचा किती 18,000 एदोम्यांचा क्षार खोऱ्यात संहार केला. त्यांच्या तिथं जाऊन त्यांना मारलं. आदोमाच्या सर्व प्रांतातून कर वसूल करता यावा. काय केलं, त्यांच्यावर कर टाकलं. त्यांच्यावर कर, आता लोकांना कर आवडतो का, लोगों को कर अच्छा लगता म्हणजे है. इन्कम टॅक्स. कर मतलब समजा इनकम तुम्हाला टैक्स. जर टॅक्स भरायचा आहे और अगर आपको टैक्स भरना है तर तुम्हाला आवडेल, तो आपको अच्छा लगेगा. साधं जीएसटी आवडत नाही तर और सारा जीएसटी अच्छा नहीं लगता तो सोनाराच्या दुकानात जावा, और सोनार की दुकान में जाओ, तुम्ही काहीतरी घ्या, आप कुछ लो त्याच्यावर जीएसटी मारतात. और उसके साथ जीएसटी मारते. ते लोक आम्हाला खूप जीएसटी, लोकांना लुबाडण्याचे टेक्निकली असते लोकांना. और लोगों को फंसाने का टेक्निक उन लोगों को बहुत होता है. 3,000 4,000 तो जीएसटी होतं. और 3,000 4,000 तो जीएसटी होता है. मग आपण काय करतो, एवढं टॅक्स भरायला कुणालाच आवडत नाही. और टैक्स भरने के लिए किसको भी अच्छा नहीं त्याच्यावर लगता. कर आकारला. और उनके ऊपर कर और टॅक्स लगाया. अदोमच्या सर्व प्रांतातून कर वसूल करता यावा म्हणून त्यांनी अदोममध्ये सर्वत्र लष्करी ठाणी बसवली. तो जेथे जेथे गेला तेथे तेथे त्याच देवाने विजयी केले. म्हणजे देव हे दाखवतो की एदोमी जे आहेत, जरी भावकी असले, रक्ताचे नाते असले, तरी नंतर तुम्ही जर इस्रायली लोकांमध्ये बघितलं तर त्यांच्यात सतत युद्ध राहिलं. पुढे जाऊन सुद्धा ते हमेशा युद्ध करत राहिले. आणि हा जो दाविदाच्या नंतर जेवढे राजे आले ते सगळ्यांना एदोमी लोकांनी काय केलं, खाली पाडलं आणि पुन्हा इस्रायली लोकांवर ते राजे झाले, सत्ता गाजू लागले. और दावीद के बाद जितने सारे राजा हुए उन सब राजाओं को एदोमी लोगों ने क्या किया, उनको नीचे किया और उनके ऊपर वो राज्य करने लगे. म्हणून प्रियानो, देवाच्या आजच्या या वचनानुसार देव आपल्याला काय सांगतात माहिती, और आज की वचन के अनुसार परमेश्वर हमें भी क्या आपल्याला ब्लड रिलेशन आहे, और हमें भी खून का रिश्ता है. आपल्याला भाऊ आहेत, बहिणी आहेत, वडील आहे, आई आहे, और हमें भाई है, बहन है, माँ है, पिताजी है. हे आपले ब्लड रिलेशन होतं. और ये हमारा खून का रिश्ता है. आईची बहीण मावशी, और माँ की बहन मौसी, मामा म्हणजे आईचा भाऊ, और मामा मतलब माँ का भाई, वडिलांचे भाऊ, और पिताजी का भाई याला आपण काका म्हणतो. जिसे हम चाचा बोलते हैं. हे सगळे आपल्या आई वडिलांचे रक्ताचे नाते, आणि आपण पण आई वडिलांचे रक्ताचे नाते. हे आपण रक्ताचे नाते असल्यामुळे आपण त्यांच्याशी घृणा करू नये. और हम सब खून का रिश्ता होने के कारण हम किसी के साथ भी बुरा बर्ताव नहीं करें त्यांना नफरत करू नये. और उनसे नफरत नहीं करें. ही गोष्ट खरी आहे. और ये बात सच की है. आपण पाहतो की एदोमी जो आहे हम देखते हैं जो एदोमी ते है आपल्यावर वर्चस्व गाजवू इच्छितात. वो हमारे ऊपर क्या करते हैं, वर्चस्व जताना चाहते हैं. एसावची इच्छा काय होती, और एसाव की इच्छा क्या थी, की जसा माझा वडील मरेल और जैसे मेरे पिताजी मर तर जाएगा मी ह्या याकोबाला काय करेल, मैं इस याकूब को क्या करूंगा, हार करेल. मार डालूंगा. एदोमी एसावी जी स्पिरिट असते ना, त्याची इच्छा हीच असते की जोपर्यंत देवाचा हात आपल्यावर आहे तोपर्यंत तो काय नाही करू शकत. पण जसा तो बघतो की आपल्यामध्ये देवापासून आपण लांब गेलोय, कुठेतरी आपली चूक झाली, तो आपल्यावर डायरेक्ट अटॅक करतो मृत्यूचा. और एसाव एदोमी जो आत्मा होता है वो क्या होता है, जब तक परमेश्वर का हाथ हमारे ऊपर रहता है तब तक वो कुछ नहीं करता, पर जैसे परमेश्वर का हाथ निकल जाता है वो हमारे ऊपर हमला करते हैं मृत्यू का. इसहाक हा वडील आहे, और इसहाक ये पिता है. ख्रिस्ती लोकांचा वडील आहे प्रभू येशू, आपला पिता, स्वर्गीय पिता. और मसीह का पिता है हमारा प्रभु यीशु मसीह. मग जेव्हा आपण त्याच्यापासून लांब जातो, तो जब हम उससे दूर हो जाते काही हैं चुका करतो, या फिर कुछ गलती करते त्याला हैं आपल्याला मारायची इच्छा होते. तो उसे हमें मारने की इच्छा होती है. म्हणून एदोमी आत्मा आपल्याला लढते. इसलिए एदोमी आत्मा हमसे लड़ती है. एदोमी आत्मा आपल्यामध्ये भीती टाकते, और एदोमी आत्मा हमारे अंदर डर डालती है, आपल्यावर अटॅक करत असते. हमारे ऊपर हमला करती रहती है. म्हणून खास करून बघा, आपण जास्त करून आपल्या नातेवाईकांना घाबरतो, इसे खास कर हम देखो हमारे रिश्तेदारों को डरते हैं आपल्या जातीतील लोकांना आपण घाबरतो. और अपनी जाति के लोगों को हम डरते ते हैं. लोक काय बोलतील, वो लोग क्या बोलेंगे आपल्याला वाळीत टाकतील, और हमें बाहर निकाल देंगे आपल्याला संबंध तोडतील, और हमारे साथ संबंध तोड़ देंगे. आपली जी प्रॉपर्टी, आपल्याला आपला जो हक्क भेटणार आहे तो भेटणार नाही. तो जो हक हमें मिलने वाला है वो प्रॉपर्टी का हक हमें नहीं मिलेगा. ही भीती
एदोमी स्पिरिटचे असते. और ये डर एदोमी आत्मा का डर है. म्हणून खूप सारे चर्चमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये एदोमी आत्मा स्पिरिट काम करत असते. ती आत्मा मंडळत असते आणि त्यांच्यामध्ये टाकते. आता कुठपर्यंत तू येशूकडे चाललास, आपली लोक बिकं बघायची का नाही, आता काय ख्रिश्चन पद्धतीत लग्न करायचं का, असं करून आपली जातीभीतीत लोक कोणच येणार नाही, आपली भावकी असणार नाही. पण देवाचं वचन सांगतं पुढे जाऊन आपल्याला कधी कधी या भावकीचा त्याग करावा लागतो, या भावकीशी लढावं लागतं. जसे डेव्हिड लढला. हमें क्या करना है? कुछ लोग ऐसे चर्च में रहते हैं जिनके अंदर एदोमी आत्मा रहता है, फिर वो एदोमी आत्मा उनके मन में डालता है कि कब तक यीशु में रहने का, फिर हमारे जाति के लोग नहीं मिलेंगे, जाति के लोग हमारे इसमें नहीं आएंगे, वो भाई बहन घर में नहीं मिलेंगे. पर परमेश्वर का वचन क्या कहता है कि कभी कभी उन भाई बहनों को हमें क्या करना पड़ता है, परमेश्वर के लिए छोड़ना पड़ता है, त्यागना पड़ता है. येशू म्हणाला, तुम्हाला माझ्यासाठी आपले आई वडील भाऊ बहीण, आपली संपत्ती, आपला प्राण, आपली बायको इथपर्यंत सोडायला सांगितलेलं आहे. म्हणजे कधी कधी ह्या लोकांना त्याग देणं गरजेचं पडतं. और यीशु मसीह ने हमसे कहा है कि अपने कभी कभी अपने माता पिता को, अपने भाई बहनों को, अपनी पत्नी को छोड़कर क्या करना है, हमें परमेश्वर के पीछे चलना है. कभी कभी हमें इन लोगों को छोड़ना पड़ता है. आपल्याला त्यांच्यापेक्षा म्हणजे सोडणं म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण एकदम सोडण्याचा अर्थ म्हणजे जर देवाची निवड करावी लागली तर देवाला पकडायचं, त्यांना भगवंतला. और छोड़ने का अर्थ ऐसा है, अगर परमेश्वर का चुनाव करना रहेगा तो हमें परमेश्वर को चुना है और उन लोगों से दूर रहना है. एसावने किती प्रयत्न केला पण तो याकोबाला मिळालेला आशीर्वाद पुन्हा मिळाला का, त्याने मिळू शकला का? और एसाव ने कितनी कोशिश की पर जो याकूब को आशीष मिली थी वो आशीष वो वापस प्राप्त कर पाया क्या? नाही ना. नहीं ना. तसंच आहे प्रिय. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण देवासाठी उभं राहतो ना, जी मिळकत आपली आहे, जो हक्क आपला आहे, आपले भाऊ की आपल्यापासून कधीच काढून नाही घेऊ शकत. और जब हम परमेश्वर के लिए खड़े रहते हैं तो जो हमारा हक है, जो हमारा अधिकार है, वो कभी भी हमारे भाई बहन हमसे छीन नहीं सकते हैं. नेहमी लक्षात और ये हमेशा याद रखें. एदोमी हमेशा डेव्हिडच्या पुढे झुकले. और एदोमी हमेशा दावीद के सामने झुके. डेव्हिड विजयी झाला. और दावीद विजयी हुआ. आपण पण राजे आहोत. तो हम भी राजा हैं. आपण पण डेव्हिडासारखे डेव्हिडाच्या वंशातले आहोत ना. तो हम भी दाऊद के वंश के हैं ना. बरोबर आहे. मग आपण पण त्याची मुलं आहोत. तो हम भी उसके बच्चे मग हैं. आपल्याला ह्या जातीवर, ह्या लोकांवर, ह्या स्पिरिटवर विजय प्राप्त करायचा. तो हमें भी जाति के ऊपर, इस स्पिरिट के ऊपर हमें क्या करना है, विजय प्राप्त करना है. आपल्याला त्यांना काय, आपण त्यांच्या अधीन नाही झालं पाहिजे, ते आपल्या अधीन झाले. और हम उनके अधीन नहीं होना चाहिए, वो हमारे अधीनता में होने आपण चाहिए. त्यांचं ऐकायचं पण एवढं नाही ऐकायचं की देवाच्या ख्रिस्ताच्या विरुद्ध. और हम उनका सुनना है पर इतना नहीं सुनना है कि मसीह के विरोध में जाते हैं. परंतु त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. परंतु वो लोगों ने हमारा सुनना चाहिए. आपण जे बोलतो ते त्यांनी केलं पाहिजे. और हम जो बोलते हैं वो उन्होंने करना चाहिए. मग डेव्हिड विजय कसा झाला? तो दावीद विजय कैसे हुआ? डेव्हिडकडे येशू होता. दावीद के पास यीशु था. डेव्हिडकडे प्रार्थना होती. दाऊद के पास प्रार्थना थी. डेव्हिड स्तुती गायचा, और दाऊद स्तुति आराधना करता था. स्तोत्र गायचा, और भक्ति करता तो था. वचन वाचायचा. वो वचन पढ़ता था. त्याच्याकडे देवाचं शास्त्र होतं. और उसके पास परमेश्वर का पवित्र शास्त्र था. देव्यांना, याजकांना आदर आणि मान द्यायचा. वो लेवी और याजकों को आदर और मान सम्मान देता था. हेच आपणही करायचं. और यही हमें भी करना हे है. करत राहिलो ना और ये करते रहेंगे ना तर मग काय होणार? तो क्या होगा? देव आपल्याबरोबर सदैव राहणार. परमेश्वर हमारे साथ हमेशा देव रहेगा. आपल्याबरोबर राहिला, और परमेश्वर हमारे साथ रहा आपल्याला एदोमीची गरज नाही, तो हमें एदोमी की जरूरत आपल्या है. लोकांची गरज नाही. मतलब हमारे लोगों की हमें जरूरत है. देव आपल्याबरोबर आहे तर देवाची लोक आपल्याबरोबर. और परमेश्वर हमारे साथ है तो परमेश्वर के लोग हमारे साथ जरी हैं. आज आपल्या नातेवाईकातले आपल्या मुलांच्या लग्नाला नसले तरी ऍटलीस्ट ख्रिस्ती तर आहेत लोक. और भले ही हमारे रिश्तेदार हमारे बच्चों की शादी में नहीं है पर मसीह लोग तो हैं जो हमारे रिश्तेदार हैं. मेन प्रॉब्लेम काय होतो, चर्चमध्ये येणारे दुसऱ्यांना, आपल्या ज्या चर्चच्या लोकांना आपलं म्हणत नाही. और मेन प्रॉब्लम क्या होता है कि जो चर्च के लोग हैं वो अपने चर्च के लोगों को अपना नहीं समझते. ते म्हणतात नाही तीच लोक माझी, और वो लोग क्या बोलते हैं, नहीं वही लोग मेरे हैं. माझ्या जातीची लोकच माझी. और मेरे जाति के लोग ही मेरे हैं. त्याच्यामुळे मी एदोमी आत्मा त्यांना ती बांधून ठेवते. इसलिए वेदों आत्मा उनको बांध कर रखे. जेव्हा ते विचार करतात की नाही नाही ही लोक माझी आहेत, और जब वो सोचते कि नहीं ये मसीह लोग मेरे हैं, हे लोक माझी, चर्च माझं, येशू माझा, येशूचं चर्च माझं, येशूची लोक माझी, और यीशु मेरा, चर्च मेरा और चर्च के लोग भी मेरे, त्यावेळेला देव कार्य करतो. तो उस समय परमेश्वर कार्य करते हैं. एदोमी जातीतून मुक्त होतात. और वो एदोमी जाति से मुक्त हो जाते हैं. मला काय म्हणून ख्रिश्चन लोकांमध्येही आज ही स्पिरिट मंडळते. और मसीह लोगों में भी आज भी ये आत्मा घूमती है. म्हणून तर ते जातीवर जातात ना. इसलिए वो जाति के पीछे जाते हैं. कारण आपल्याच जातीचा मुलगा पाहिजे, और हमारी जाति का लड़का चाहिए, आपल्या जातीची मुलगी पाहिजे, हमारी जाति की लड़की चाहिए, बोलतात ना, बोलते हैं ना. अटी ठेवतात ना. और शर्त रखते आणि हैं आमच्याच पद्धतीत होणार, और हमारी पद्धति ही होगा.
कारण एलोमी स्पिरिट और ये अलग एडोमी आत्मा है। ब्लड रिलेशनच्या मागे ते जातात। और खून के रिश्ते के पीछे हो जाते हैं। आज आपल्याला येशू ख्रिस्ताने पण त्याचं रक्त देऊन आज ब्लड रिलेशन ख्रिस्ताबरोबर आपलं केलेलं आहे। और यीशु मसीह ने खून देकर क्या किया है, हमारा भी उसके साथ ब्लड रिलेशन कराया है। आज आपण शारीरिक दृष्टिकोनातून शारीरिक रीतीने जे ब्लड रिलेशन आहे त्याच्यापेक्षाही जास्त आपण आत्मिक दृष्टिकोनातून आपण सगळे रक्ताच्या येशूच्या रक्ताने सिंचले गेलेलो आहोत। येशूच्या रक्ताने आपल्या प्रत्येकाचा जन्म झाला आहे, म्हणून आपण पण येशूच्या रक्ताच्या द्वारेच आपण रक्त संबंधी आहोत। आपण सगळेजण रक्त संबंधी आहोत। कोणत्या रक्तासंबंधी? येशूच्या रक्तासंबंधी। म्हणून येशूच्या द्वारे आपला जन्म झाला, आपलंही आज ब्लड रिलेशन आहे। और शारीरिक जो खून संबंध है उससे भी अच्छा है जो यीशु मसीह ने हमें खून से सींचा है। यीशु मसीह ने जो हमारे लिए खून बहाया है, उस खून के द्वारा आज हम भी क्या है, एक दूसरे के साथ बंधे हुए, हमारा एक दूसरे के साथ खून का रिश्ता है। इस्रायली लोकांच्या संकटाच्या वेळेला एदोमी मदतीला नाही धावले और इस्राएल लोगों के संकट के समय में एदोमी लोग नहीं दौड़े आणि हैं। आज आपल्या पण ख्रिस्ती लोकांच्या संकटामध्ये बघा आपले ब्लड रिलेशन आपल्याला हेल्प करत नाही। और हमारे मसीहियों के संकट में भी क्या होता है, जो हमारे खून के रिश्तेदार है वो हमें मदद नहीं करते हसतात हैं ते। और वो हंसते हैं। आता कुठे गेलायचं येशू? और अभी कहाँ गए हैं यीशु? आपल्या संकटामध्ये आपलं जे आत्मिक रिलेशन ब्लड रिलेशन जे आहे ख्रिस्ती लोकांचं, ख्रिस्तीच आपल्याला मदत करतात। और हमारे संकट में जो हमारा खून का रिश्ता है मसीह लोगों के साथ, वही मसीह लोग हमें मदद करते हैं। बरोबर आहे। म्हणून ख्रिस्ती लोकांनी जास्त ख्रिस्ती लोकांना मदत केली पाहिजे, संगती राहिलं पाहिजे। इसलिए मसीह लोगों ने ज़्यादा मसीह लोगों के साथ संगति रखना चाहिए, उनके साथ रिश्ता बनाना चाहिए। तर हे म्हणून देवाने काय सांगितलेलं, एदोमीशी तू नफरत करू नको। इसलिए परमेश्वर ने कहा था कि एदोमी से तू नफरत मत पुढे कर। जर समजा असं झालं, आपल्याला जर नातेवाईक सोडावे लागेल तो सोडावं लागेल। और अगर समझो आगे जाके ऐसा हुआ तो हमें रिश्तेदार छोड़ने पड़ेंगे। पण शेवटपर्यंत आपण अशी इच्छा ठेवायची की प्रभू माझ्या घरातील लोक येशूकडे यावे। और आखिरी साल म्हणून आपण शेवटपर्यंत अशी इच्छा ठेवायची की प्रभू काही हो, माझ्या घरातली लोक, माझा काका, माझा मामा, माझा भाऊ, माझी बहीण, माझे वडील, माझी आई, हे सगळे येशूकडे यावे, अशी शेवटपर्यंत इच्छा ठेवावी। आणि जर त्यांच्याकडून आपल्याला काही त्रास होत होता आपण नातं लांब ठेवायचं। मला एक नातं लांब असतं ना, डिस्टन्स ठेवतो ना आपण, काही जण आणि याच्याकडून आपल्याला त्रास होतो पण आपण जरा लांबचं नातं ठेवतो, तसं लांबचं नातं ठेवायचं। और मसीह होने के कारण आखिरी सांस तक हमें यही इच्छा रखनी है कि हमारे माता पिता, हमारे भाई बहन और जो कुछ हमारे जो रिश्तेदार हैं वो यीशु मसीह में आए। और अगर उनसे हमें कुछ तकलीफ होती है तो हमें उनसे थोड़ा रिश्ता दूर रखना है, उससे थोड़ा सा दूर रहना है। जर आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये त्यांच्याकडून काही त्रास होतो और मसीह जीवन में अगर हमें उन लोगों से कुछ तकलीफ हो रही तर है आपण त्यांच्यापासून नातं लांब ठेवावं। तो हम उन लोगों से रिश्ता थोड़ा दूर रखना है। म्हणून याकोब दुसरीकडे गेला आणि एसाव दुसरीकडे गेला। याकोब जिथे एसाव राहत होता तिथे राहायला नाही गेला। और इसलिए याकूब दूसरी ओर गया और एसाव दूसरी ओर गया। जहाँ पर एसाव रहता था वहाँ याकूब नहीं गया। हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो। म्हणून तुम्हालाही देव आज हेच सांगतो की जी तुमची रक्ताची नाती जर तुमच्यात मिसळत नाही, तुमच्याकडे येत नाही, तर मग तुम्ही त्यांच्याकडे नका जाऊ। और आपके खून के रिश्तेदार जो आप में खून में नहीं जाते तो आप उनके पास मत जाओ। त्यांना जर ख्रिस्त आवडत नाही, अगर उनको मसीह अच्छा नहीं लगता, ख्रिस्तापासून ते विरोधात आहे, और त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेले बरं। अगर वो मसीह के विरोध में है तो आप उनसे 4 हाथ दूर रहो। पण एवढी गोष्ट खरी आहे, जसे एदोमी सदैव इस्रायलावर अटॅक करायचा, त्यांना गुलाम बनवायचा, तसं बनवलं पण आहे। तसंच आहे ना, आपल्या घरातील लोक सुद्धा बघा आपल्यावर डॉमिनियन वर्चस्व गाजवायला बघतात। और जैसे देखो जो एदोमी लोग थे उन्होंने इस्राएल लोगों को हमेशा अपना गुलाम बनाना चाहा और उन्होंने बनाया भी। तो वैसे हमारे जो घर के लोग हैं वो भी हमें क्या करना, वो हमारे ऊपर अधिकार चलाना चाहते हैं। जे ख्रिस्तात नाहीये, जो मसीह में नहीं है पण आपल्यावर दादागिरी करणं, पर हमारे ऊपर दादागिरी करेंगे, जबरदस्ती करणं, जबरदस्ती करेंगे, करायचा प्रयत्न पण करतात और करने की कोशिश भी करते हैं। म्हणून बायबलनुसार आज देव आपल्याला हे सांगतो की त्यांच्यापासून सावध राहा। और बाइबल के अनुसार बाइबल में यही बताती है कि आप ऐसे लोगों से दूर रहो। आता मिस्री लोकांबरोबर यानी इजिप्शियन्स लोकांना नफरत करायला मना केलेली आहे। और मिस्री लोगों को भी उनसे घृणा करना मना किया है। का माहितीये? क्यों मालूम है? कारण त्यांच्या संकटाच्या वेळेला, क्योंकि उनके संकट के समय में जेव्हा त्या टाइमात खूप मोठा दुष्काळ आला होता, और उस समय बहुत बड़ा अकाल था याकोबाच्या काळात, याकूब के काल पण में। तो दुष्काळ येणार होता। और वो अकाल आने वाला था। किती वर्ष? कितने साल? 7 वर्ष। 7 साल। म्हणून देवाने काय योजना बनवली? इसलिए परमेश्वर ने क्या योजना बनाई? योसेफला पहिलं तिथे पाठवलं और पहले यूसुफ को वहां भेजा। या सर्व कुटुंबासाठी, सर्व याकोबाचा वंश वाचण्यासाठी
कुणाची निवड करण्यात आली? योसेफची. और याकूब के पूरे वंश को बचाने के लिए किसका इस्तेमाल किया गया? यूसुफ का। खूप दुःख युसुफला उचलावं लागलं और बहुत दुख यूसुफ को उठाना पड़ा त्याला त्याच्या भावांकडून त्रास उचलावा और लागला उसको अपने भाइयों से तकलीफ सहना पड़ा त्याला सुख्या विहिरीत टाकण्यात आलं और उसको सूखे कुएं में डाला त्याला गया मारून टाकणार होते ते और लोक. उसको वो लोग मार डालने वाले पण थे। नंतर त्याने किती 30 चांदीच्या सिक्क्यांमध्ये काही 20 काहीतरी 20 चांदीच्या सिक्क्यांमध्ये विकून टाकलं. और 20 चांदी के सिक्कों में से बेच दिए। किती दुःख. कितना दुख। इश्माईलच्या लोकांच्या हातात विकलं. और इस्राएल लोगों के हाथ में इश्माएली लोगों के हाथ में बेच दिया तुमचा भाऊ तुम्हाला विकतोय और आपका भाई आपको बेच रहा कसं है, वाटेल? कैसा लगेगा? किती मोठं दुःख ना. और कितना बड़ा दुख है ना। त्या दुःखातून तो गेला. और उस दुख से वो गया। नंतर त्याच्यानंतर तो मिश्र देशामध्ये गेला. बाद में वो मिस्र देश में गया तिथं पोटिफराच्या पत्नीने त्याच्यावर बलात्कार करण्याचा व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला. और पोतीफर की पत्नी ने उसके ऊपर व्यभिचार करने की कोशिश की पण त्याने केला नाही और उसने किया नहीं, म्हणून ती त्याच्यावर खोटा आळ टाकला इसलिए उसके ऊपर झूठा आरोप लगाया आणि तो जेलमध्ये बंदीगृहात गेला. और वो जेल में बंदी गृह में गया आणि त्याच्यातून देवाने त्याला बाहेर काढून फारोच्या समोर उभं करवलं. और उसमें से परमेश्वर ने उसको बाहर निकालकर फारो राजा के सामने उसको खड़ा किया अकाल दुष्काळ चालू झाला और अकाल चालू हुआ आणि त्या दुष्काळामध्ये याकोब आणि याकोबचं पूर्ण कबिला जेवढी लोक होती ती सगळी कुठे आले? मिश्र देशात आले. और उस अकाल में याकूब और उसकी जितना सारा कबीला था वो कहाँ पर आए? मिस्र देश आणि में। त्या देशामध्ये ते तिथे राहू लागले और उस देश में वो वहाँ पर रहने आणि लगे त्या दुष्काळामध्ये ते सगळे जगले. और उस अकाल में वो सब लोग जिए दुःख योसेफला उचलावं लागलं और दुख यूसुफ को उठाना पड़ा पण हे सगळे वाचले. पर ये सब बच गए। कधी कधी ना असंच होतं प्रियानं आपल्या पण आयुष्यामध्ये कधी कधी आपल्या कुटुंबासाठी लोकांसाठी आपल्याला दुःख उचलावं लागतं आणि त्यांना वाचवण्यासाठी. और कभी कभी हमारे जीवन में भी ऐसा ही होता है, हमारे लोगों को बचाने के लिए कभी कभी हमें भी दुख उठाना पड़ता है। येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवण्यासाठी त्याने दुःख उचललं और यीशु मसीह ने हमें बचाने के लिए उसने दुख सहा आणि आपण जिवंत आहोत और आज हम जीवित हैं। है ना. म्हणून योसेफ येशूला दर्शवतो. खूप वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताची परमेश्वराची भविष्यवाणी होती की जसं योसेफाने दुःख उचललं आणि याकोबाच्या घराण्याचं रक्षण केलं, वाचवलं, जीवन दिलं, तसंच मी माझ्या पुत्राच्या द्वारे सुद्धा काय करेल? तुम्हा सर्वांना जीवन देईल. और जैसे यूसुफ ने यीशु मसीह को दर्शाता है तो बहुत साल पहले ऐसी भविष्यवाणी की गई, जैसे यूसुफ ने दूर आया और अपने कुटुंब को बचाया, तो वैसे वो यीशु मसीह भी क्या करेगा? हमारे लिए बहुत दुख उठाएगा और वो हमें बचा आणि देगा। आपण ख्रिस्ती होण्याच्या नाते आपल्या पण आपल्या कुटुंबाचा भार कधी कधी आपल्यावर असतो. म्हणून बघा आपल्याला आपल्या घराचं जिम्मेदारी, आपल्या घराचे प्रॉब्लेम्स सगळे आपल्यावर ओझे येतं, आपल्यावर जास्त त्रास होतो. और मसीह होने के कारण कभी कभी हमारे कुटुंब की जिम्मेदारी, कभी कभी उनका बोझ हमारे ऊपर आ जाता है। मग योसेफासारखं येशूसारखं आपण लोकांना वाचवण्याचं एक कारण बनतो, साधन बनतो. तो यीशु के जैसे और यूसुफ के जैसे हम लोगों को बचाने का एक कारण हो जाते हैं। दुसऱ्यांना तर आपल्या घरातील लोकांना आराम असतो पण आपल्याला दुःख असतं, त्रास असतो. और हमारे दूसरे घर के लोगों को तो आराम होता है पर हमें दुख और तकलीफ होती है। असंच बऱ्याच जणांच्या, मला तरी वाटतं मोस्टली सगळ्यांच्याच आयुष्यात हाच येते की देवाने तुमचा वापर केला. और ऐसे बहुत से लोगों के जीवन में ऐसा ही होगा कि परमेश्वर ने आपका इस्तेमाल किया। आचार्याला पण सगळं दुःख उचलावं लागलं माझ्या मिस्टरांना, म्हणजे तुमच्या ब्रदरांना, और अंकल को भी बहुत दुख उठाना पड़ा है ना. तेव्हा ही मंडळी झाली. तब ये कलीसिया आज आई। आपण आरामात बसतो. आज हम आराम के साथ बैठते हैं त्यांना दुःख उचलावं लागलं, और उनको दुख उठाना पड़ा त्यांना त्यांचं गाव सोडावं लागलं, और उनको अपना गाँव छोड़ना काम पड़ा, सोडावं लागलं, काम छोड़ना पड़ा बऱ्याच गोष्टी त्यागाव्या लागल्या, और त्यांचे नातेवाईक त्यांनी त्यागले. और बहुत सी बातों को उनको त्यागना पड़ा, अपनी फैमिली को भी त्यागना पड़ा। हा, तेव्हा जाऊन आज आपण इथे भेटलोय. और तब जाकर आज हमें यहाँ आज पर आपल्याला जीवन मिळाले. येशू आज हमें जीवन मिला यीशु, त्यांना दगड मिळाले, और उनको पत्थर मिला, त्यांना दगड मिळाले, त्यांना किती त्रास सहन करावा. और उनको पत्थर मिला, उनको बहुत तकलीफ सहनी पड़ी, बऱ्याच आत्मिक पण शारीरिक पण और आत्मिक भी और शारीरिक भी। बऱ्याच गोष्टीतून झाला. तर तसे सांगण्याचा उद्देश की प्रत्येक व्यक्तीला देव असं निवडतो. और हर एक व्यक्ति को परमेश्वर इस रीति से चुनता है। अशा रीतीने हे दुष्काळात काय झाले? याकोबचा वंश वाचला गेला. और इस रीति से अकाल में याकूब का पूरा वंश बचाया ते गया। किती वर्ष मिश्र देशात राहिले? और वो कितने साल मिस्र देश में रहे? अजून थोडंसं पुढं बघा. 430. किती वर्ष?
430 वर्ष ते तिथे राहिले. आणि 430 वर्ष ते तिकडे राहिले. काही का असेना त्यांनी तिथे खाल्लं ना, और कुछ भी होने दो पर उन्होंने वहाँ वाचले से खाया ना, बचे ना, दुष्काळात त्यांचं रक्षण झालं ना, अकाल में उनकी रक्षा हुई ना, पण त्यांनी ते जुने उपकार विसरू नये. तो जो उनके उपकार हैं, उन्हें नवीन राजा आल्यामुळे त्यांना त्रास झाला, और नया राजा आने के बाद फिर उनको त्यांना तकलीफ मार हुई, मिळाला, उनको मार मिला, गुलाम झाले, वो गुलाम हो गए त्यांची मुलं मारण्यात आली. और उनके बच्चे मारे गए. तरी देव काय म्हणतो, फिर भी परमेश्वर क्या कहता है, त्यांचे जुने उपकार जे आहेत ते विसरू नये. और उनके जुने उपकार को तुम नहीं भूलना. तुम्ही मरणार होता, और आप मरने वाले थे, पण तुम्ही सगळेजण मरणार होता, और आप सब मरने वाले थे, पण तेव्हा तुम्हाला हा मिश्र देशच तुम्हाला काय केलं, वाचवलं ना. पर उसी समय मिस्र देश ने ही तुम लोगों को बचाया ना. मग त्यामुळे मिश्र देशाबरोबर तू तुलना करू नको. तू तिकडे परदेशी होता, तू तिथे जगलास, तू तिथे चांगला राहिलास, म्हणून मिश्र देशाविषयी नफरत करू नको. और तुम मिस्र देश में परदेशी बोलकर रहा, अच्छे से रहा, इसलिए मिस्र देश से उन लोगों से तू घृणा मत आता करना. ह्या वचनाने देव आपल्यालाही काय शिकवतो. तो इस वचन के द्वारा परमेश्वर हमें भी क्या आज सिखाता आपण है. स्वर्गाच्या राज्यात आलोय, आज हम स्वर्ग के राज्य में आए आपण तर हैं. स्वर्गातच जाणार, हम तो स्वर्ग में ही जाने वाले हैं, काही हो बाय और बाहर कुछ भी होने वाला असं है. म्हणू नये. और ऐसा नहीं बोलना, पहिले आपणही त्याच्यातच होतो, क्योंकि पहले हम भी उनमें ही थे. आपणही मूर्ती पूजा करत होतो, हम भी मूर्ति पूजा करते आपणही थे. भक्तांकडे जातो, हम भी भक्तों के पास जाते आपणही थे. व्यभिचारात फसलो होतो, और हम भी व्यभिचार में फंसे हुए आपणही थे. त्यांच्यासाठी काम करतो. और हम भी उनके जैसे ही काम कर रहे आपण थे. त्यांना तुच्छ लेखू नये, इसलिए हम उनको तुच्छ नहीं त्यांना देखें नफरत करू नये, और उनसे नफरत नहीं करें. जगाला एकदम हेट करू नये, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी. और हम उनसे नफरत नहीं करें, पर उनके लिए हम प्रार्थना करें और मध्यस्थी करें. त्याच्यामध्येच आपण जगलोय. और उन्हीं लोगों के बीच में हम म्हणजे जिए. देव सांभाळत होता, और वही परमेश्वर संभाल रहा था, तरी तिथेच राहत होतो ना. पर वहीं पर रह रहे थे ना. म्हणून आज देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपणही ज्या लोकांमध्ये राहत होतो, ज्या लोकांच्या नगरात राहत होतो, ज्या देशात आपण राहतो, आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये, त्याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यांचं चांगलं होण्यासाठी. त्यांचं चांगलंच राहतं, चांगलं. और हम भारत देश के लिए और जिस नगर में हम लोग रहते हैं, जिस गांव में हम लोग रहते हैं, उस देश के लिए, उस नगर के लिए हम प्रार्थना करना चाहिए, क्योंकि उनका अच्छा रहेगा तो हम भी अच्छे रहेंगे. हे लक्षात ठेवा. और ये हमेशा याद हे देव रखें. सांगतो. और ये परमेश्वर आणि बताता दुसरी है. गोष्ट, और दूसरी बात, तुमच्या आयुष्यात कुणीतरी तुम्हाला मदत केली असेल, उपकार केला असेल, और आपके जीवन में आपको किसी ने भी कुछ तो उपकार किए होंगे. त्या उपकारात हमेशा आठवण ठेवा आणि त्या व्यक्तीशी नातं वाईट करू नका. और उन उपकारों को स्मरण रखना और उस व्यक्ति के साथ रिश्ता अच्छा बनाए आपला रखना. कसं माणसाचा स्वभाव कसा आहे. और मनुष्य का स्वभाव कैसा है. आता हिने माझ्यावर खूप वर्षापूर्वी उपकार केले, और इसने बहुत साल पहले मेरे ऊपर उपकार किया. लेकिन आता आता तिचं माझं नातं बिनसलंय. पर अभी उसका और मेरा रिश्ता थोड़ा बिगड़ गया. आता काय झालं, मला ही आवडत नाही, कारण हिचा स्वभाव जरा विचित्र झालाय. और ये अभी मुझे अच्छी नहीं लगती, क्योंकि इसका स्वभाव थोड़ा विचित्र हो चुका है. त्याच्यामुळे माझं सतत जमत नाही. और अभी उसका और मेरा ज़्यादा जमता नहीं. म्हणून मी तिच्याशी थोडंसं वाकड्यात बोलणार, मग प्रतिभाकडे कंप्लेंट करणार, जागृतीकडे कंप्लेंट करणार, तिच्या विरुद्ध बोलणार. हे नाही केलं पाहिजे. फिर प्रतिभा दीदी के पास में कंप्लेंट करूंगी या फिर जागृति के पास कंप्लेंट करूंगी, तो ये सब नहीं करना चाहिए. कारण का, माझ्या वाईटाच्या वेळेला ती उभी राहिली ना. क्योंकि मेरी बुराई के समय में वो खड़ी नहीं ना. आज जरी तिचं माझं ती माझ्यावर जरा त्रास देत असेल किंवा काही करत असेल, तरीही ते उपकार विसरू नये की माझ्या संकटाच्या वेळेला, माझ्या मदतीच्या वेळेला ही व्यक्ती उभी राहिली, म्हणूनच मी आज उभी आहे. और भले ही आज वो मुझे तकलीफ देती, थोड़ा दुख देती, पर वो मेरे दुख की घड़ी में वो मेरे लिए खड़ी रही और उसने मुझे मदद किया. वो उपकार पे नहीं बोलना आज चाहिए. देव तुम्हाला हे सांगतो, तुमच्या दुःखाच्या वेळेला भले तुम्ही ती परतफेड केली असेल. समजा उदाहरणार्थ तुम्ही आजारात होता आणि कुणीतरी तुम्हाला पैशाची मदत केली. और उदाहरण के तौर पे आप बीमार थे और किसी ने आपको पैसों की मदद की तुम्ही ते पैसे रिटर्न केले, और आपने उस पैसा वापस किया त्याची एवढी व्हॅल्यू नसेल. और उसकी उतनी कीमत नहीं रही. त्या व्यक्तीने तुम्हाला त्या वेळेला जी मदत केली ना, त्या पैशाला किंमत आहे. और उस व्यक्ति ने उस समय जो आपको पैसों की मदद की, उस पैसों को कीमत है. हे लक्षात ठेवा. और ये याद रखना. मग त्या पैशांमुळे आज ती व्यक्ती आपण उभे आहोत. और उस पैसों के कारण आज हम वो व्यक्ति खड़ी भले है. तुम्ही रिटर्न केलं असेल, और भले ही आपने रिटर्न किया ते होगा, उपकार विसरू नये की माझ्या गरजेच्या वेळेला ही व्यक्ती उभी राहिली. और वो उपकार नहीं बोलना चाहिए कि मेरी जरूरत के समय में ये मेरे लिए खड़ी है. म्हणून त्या व्यक्तीवर विरुद्ध काही कारस्थानं रचू नये. इसलिए उस व्यक्ति के विरोध में कुछ कारस्थान हम नहीं करें त्याच्या विरुद्ध काही वाईट काम करू नये. और उसके विरोध में हम कुछ बुरा काम नहीं करें. हे देव आज आपल्याला शिकवतो. और याद परमेश्वर हमें सिखाता है, तर आपण ख्रिस्ती आहोत. क्योंकि हम मसीही हैं. देव म्हणतो की आज मी तुम्हाला सांगते, पेत्राने
येशू ख्रिस्ताचा नकार केला, येशूच्या सर्व शिष्य येशूला सोडून गेले. और पतरस ने यीशु मसीह का इनकार किया, यीशु मसीह के सारे शिष्य उसे छोड़कर चले गए। पण येशूने त्याच्या त्या वाईटांना बघितलं का? और यीशु मसीह ने उन लोगों की उस बुराई को देखा क्या? त्याने काय बघितलं? उसने क्या देखा? हाच पतरस एक दिवस माझ्यासाठी क्रूसावर जाईल, और यही पतरस एक दिन मेरे लिए क्रूस पर मरेगा। लोकांना सुवार्ता सांगेल, लोगों को सुसमाचार बताएगा, येशूकडे आले. लोगों को यीशु के पास लेकर हा आएगा। पतरस मी जेव्हा त्याला म्हणाला माझ्या मागे ये, तो सर्व सोडून आला. और ये पतरस जब मैंने उसको कहा तो वो सब कुछ छोड़कर मेरे पीछे आया। सर्व त्यांनी मछवारा होता ना, और त्याचा धंदा सोडला ना. और वो मछुआरा था, उसने अपना धंधा छोड़ दिया। जेव्हा येशू त्याला म्हणाला माझ्या मागे ये, जब यीशु ने उससे कहा तो मेरे पीछे आ, तो म्हणाला का अरे मग मी कसं कमवणार, कसं खाणार, तुझ्या मागे आले तर मला बायको आहेत, मला पोरं आहेत. कारण पेत्राचं लग्न झालेलं, पेत्राला बायका पोरं होती, और पतरस की शादी हो चुकी थी, उसको बीवी और बच्चे थे, सासू होती. सास थी। तो म्हटला असता ना तुझ्या मागे 3 वर्ष, तो 3 वर्ष प्रभूच्या मागे होता, और 3 साल वो प्रभु के पीछे था, पण कधी असं कंप्लेंट नाही केली. पर कभी ऐसा कंप्लेंट नहीं हे किया। येशूने बघितलं, और ये यीशु ने देखा, म्हणून त्याची ही जे चूक आहे, त्याचं नातं तिथं बिघडलं. येशूने तिथे क्षमा करून पुढे होणाऱ्या आणि मागे झालेल्या गोष्टीला पकडून त्याच्यावर नातं टिकवून ठेवलं. और वहाँ पर यीशु मसीह ने उसे क्षमा कर कर आगे होने वाले और जो पिछले जो उसने जो किया था उसे स्मरण रखकर उसने रिश्ता बना के रखा पतरस के साथ. आज देवने आपल्याला हे सांग, और आज परमेश्वर भी हमें यही सिखाता कधी है, कुणाच्या उपकाराला विसरू नये. कभी भी किसी के उपकार को मत भूलना, भले ते 1 रुपयाचं का असेना. और भले ही वो 1 रुपये को क्यों ना हो। मला आठवतं जेव्हा मी तर ते 10 रुपये कधी आयुष्यात विसरणार नाही. एका माणसाने मला दिलं होतं, और एक मनुष्य ने मुझे 10 रुपया दिया था, उसके उपकार को मैं कभी नहीं भूलूंगी। खूप गोष्टी विसरल्या, और जुनी बहुत सारी बातें मैं भूल गई, आठवत पण नाही. याद भी नहीं पण है, ज्या चांगल्या गोष्टी त्या मी आठवून ठेवल्या. और जो अच्छी बातें हैं उसे मैंने याद रखा है, का? कारण त्या माझ्या सदोदित लक्षात राहतात. क्योंकि वो हमेशा मुझे याद रहती है। सगळीकडे बस बंद होती, पैसे माझ्याकडे नव्हते, संपले रिक्षामध्ये, आणि माझ्याकडे पुन्हा घरी यायला पैसे नव्हते. और तब जहाँ पर बस बंद थी और रिक्शा से वापस आने के लिए मेरे पास पैसा नहीं था। माझ्या कॉलेजच्या वेळेची गोष्ट आहे. और मेरे कॉलेज के समय की ये बात है, एका व्यक्तीने मला 10 रुपयाची मदत त्या टायमाला केली. और उस व्यक्ति ने मुझे उस समय 10 रुपये की मदद की थी, बिना लालच किंवा काही पाण्याच्या हिशोबाने नाही. और बिन मी लालच रिटर्न केले. और बिन लालच के और कुछ पाने के उद्देश्य से नहीं, पर उसने ऐसे ही मदद किया था। फिर बाद में मैंने वापस उसे रिटर्न किया, ओळख नाही, पाळख नाही, पहचान नहीं, कुछ भी नहीं। रस्त्यावर उभी मी, और मैं रोड के ऊपर खड़ी थी, आणि मी बघत होती कोणाला विचारू पैसे. और मैं देख रही थी कि मैं किसको पूछूं पैसा। वेळी हा माणूस जरा बरा वाटतो. और ये आदमी थोड़ा अच्छा दिख रहा है। त्यांना रिक्वेस्ट केली की माझे पैसे संपलेत, मला फक्त 10 रुपये उधार द्या, मी तुमचे लगेच उद्या 10 रुपये देईन, पण मला ॲड्रेस द्या, मी मनी ऑर्डरने तुमचे देईन. और मैंने उनसे विनती की है कि अभी मुझे बहुत ज़रूरत है पैसे की, इसलिए आप मुझे पैसा दे दीजिए, फिर आप मुझे एड्रेस बताइए, मैं वहाँ पर आपको मनी ऑर्डर ते करूँगा। ॲड्रेस देत नव्हते. और वो एड्रेस नहीं दे 10 रहा, रुपये घेतले नाही. फिर मैंने 10 रुपये नहीं ॲड्रेस दिया, दिला, 10 रुपये घेतले, और एड्रेस दिया तो 10 रुपये दिए, आणि दुसऱ्या दिवशीच मनी ऑर्डर केली. और दूसरे दिन ही मनी ऑर्डर म्हणजे ते किया। 10 रुपये मी जरी रिटर्न केले, पण ते उपकार आठवणीत राहिले ना, म्हणून तर मी घरी पोहोचले ना. और इस भले ही मैंने 10 रुपये रिटर्न किया, पर उस उपकारों को मैंने याद नहीं रखा, इसलिए तो मैं घर पर गई आणि ना। मी लक्षात ठेवा. अरे हमेशा याद एखादी रखना। गोष्ट हमेशा कोणीतरी आपल्याला मदत केली और किसी ने हमें मदद की हे आठवण ठेवा, और ये याद ते रखो। विसरू नका. अरे जरी विसरू मिश्र जरी इस्रायली लोकांचं राष्ट्र नव्हता, तिथे ते परदेशी होते, पण तरी पण त्यांनी उपकार केला ना मिश्र देशाने. और मिस्री लोगों का वो जो मिस्री लोग उनका राष्ट्र नहीं था, फिर भी मिस्री लोगों ने क्या किया, उन लोगों को मदद किया, हां, म्हणून त्या उपकाराला त्यांनी आठवण ठेवावं. और उन उपकारों को उन्होंने याद रखना। देवाची इच्छा आहे की त्याची लोक अशी असावी, और परमेश्वर की इच्छा है कि उसके लोग ऐसे हो। आपण असे असावे. असं नाही की तुम्ही केलेल्या उपकाराबद्दल आपण परतफेड एकदम वाईटाची करावी. और किसी ने हमारे ऊपर उपकार किया, हम बुरी तरीके से उसे परतफेड कर रहे हैं, ऐसे नहीं होना आपण चाहिए, असे असू नये. और हम ऐसे नहीं हो। चांगल्याची फेड आणि वाईटाची फेड चांगले करायचं. बरोबर आहे, काय बोलताय. चांगल्याची फेड चांगल्याने आणि वाईटाची फेड सुद्धा चांगल्याने. पण तुम्ही चांगले हे दाखवा. और आप अच्छी ये दिखाओ। त्यांनी वाईट केलं कारण ते वाईट आहे, और उन्होंने बुरा किया क्योंकि वो बुरे हैं। तुम्ही पण जर वाईटाने केलं म्हणजे त्यांच्यात तुमचे फरक काय. अगर आप भी बुराई करते तो आप उसमें और आप में फर्क क्या है? ते वाईट करतात, वो बुरा करते तुम्ही हैं, चांगलं करा. आप अच्छा करो। आपण वाईट करतो देवाबद्दल, और हम परमेश्वर के साथ बुरा करते हैं, पण देव आपला चांगला आहे ना, पर हमारा परमेश्वर अच्छा है तो ना, हमेशा चांगलंच करतो, इसलिए वो हमेशा अच्छा ही करता है ना। है ना. आपण
आपण त्याच्या प्रेमाचा नाजायज फायदा उचलतो, और हम उसके प्यार का गैर फायदा उठाते हैं, तरी तो चांगलाच करतो, फिर भी वो अच्छा ही करता कारण है, त्याच्यात कुटिलता नाही, क्योंकि उसमें कुटिलता नहीं, पाप नाही, पाप नहीं, वाईट नाही, बुराई तो नहीं, चांगला आहे, वो अच्छा है, म्हणून त्याच्याकडून चांगलंच निघेल. इसलिए उसे अच्छा ही जरी निकलेगा. आपण त्याला दुखवतो और भले हम उसे दुखाते तरी हैं तो चांगलाच करणार, फिर भी वो अच्छा ही कारण करेगा, त्याचा स्वभावच चांगला आहे. क्योंकि उसका स्वभाव ही अच्छा है. मग तुम्ही चांगले आहेत ना, तो आप अच्छे हैं ना, मग चांगले राहा, तो आप अच्छे चांगले करो, करा, अच्छा करो, वाईट नका करू. बुरा मत करो. ज्यांनी तुम्हाला भले ते अविश्वासू असो किंवा विश्वासी असो, कोणीतरी तुम्हाला जेव्हा लहानपणापासून तुमच्या आयुष्यात ज्यांनी मदत केली, तुम्हाला संकटातून बाहेर काढलं, तुम्हाला सपोर्ट केला, त्यांच्या उपकाराला विसरू नका. और बचपन से जिन जिन लोगों ने आपको मदद किया, आपको सपोर्ट किया, उनके उपकार को आप कभी मत भूलना. तुमच्या तारुण्यात इथपर्यंत आता सुद्धा जर तुम्हाला कोणी सपोर्ट केला असेल, मदत केली असेल, तर त्या उपकाराला विसरू नका. और अभी भी अगर आपको किसी ने मदद किया होगा, तो सपोर्ट किया होगा, तो आप उसके उपकार को कभी भी मत भूलना. हालेलुया. कळालं? आपण करूया प्रार्थना. करेंगे हम प्रार्थना. यामध्ये जाऊन आप सब खड़े हो जाएंगे. जर तुमच्या जीवनामध्ये एदोमी आत्मा काम करतो, अगर आपके जीवन में एदोमी आत्मा काम करता है ना, तुमचे नातेवाईक तुमच्यावर तुम्हाला छळतात, त्रास देतात, तुमच्याशी लढायला येतात. कारण एदोमी एसाव हमेशा याकूबशी लढायला यायचा, भांडायला यायचा. और एदोमी हमेशा याकूब से लड़ने के लिए आता था. तर तुमचे पण नातेवाईक तुमच्याशी सदोदित भांडायला येतात. और आपके रिश्तेदार भी अगर आपसे हमेशा झगड़ा करने के लिए आते हैं, आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू. हम प्रार्थना करेंगे, आंखों को बंद करेंगे, सगळेजण डोळे बंद करा सब लोग आंखों को बंद करेंगे आणि आपण देवाजवळ प्रार्थना करू. और हम परमेश्वर से प्रार्थना आपल्या करेंगे नातेवाईकांसाठी, हमारे रिश्तेदारों के लिए, इथे बदलण्यासाठी वो बदलने के लिए आणि ख्रिस्तामध्ये त्यांचं तारण होण्यासाठी. और मसीह में उनका उद्धार होने के लिए. आणि जर एदोमी आत्मा तुम्हाला छळत असेल, अगर एदोमी आत्मा आपको चलती होगी तुम्हाला भीती दाखवत असेल, और आपको डर दिखाती होगी, तुम्हाला वर्चस्व करत असेल, आपके ऊपर अधिकार चलाती होगी, तुम्हाला व्यभिचाराकडे किंवा तुम्हाला तुमच्यावर हसत असेल, मस्करी तुमची करत असेल, और शायद आपका मजाक उड़ाती होगी, तर त्या एदोमी स्पिरिटचा विरोध करा. उस एदोमी आत्मा का विरोध करो, त्याला डटवा, उसे डांटो, बांधून आणि निघून जाण्याची आज्ञा द्या मला की माझ्या जीवनात आजपासून एदोमी आत्मा काम नाही करायचं. और निकल जाने के आने दो और बोलना है मेरे अंदर आज से एदोमी आत्मा काम नहीं करना है. येशूच्या नावात माझ्यातून निघून जा. यीशु के नाम से मेरे अंदर से निकल माझ्या जाए, कुटुंबातून, माझ्या घरातून निघून जा. मेरे कुटुंब से, मेरे घर से निकल जाए, माझ्या रक्तातून निघून जा. मेरे खून से निकल जाए, एदोमी आत्मा एदोमी आत्मा माझ्या रक्तातून निघून जा. मेरे खून से निकल जाए, माझ्यातलं जी जातीची जी भीती आहे, और मेरे अंदर जो जाति का डर है, माझ्या लोकांची जी भीती आहे, मेरे लोगों का वो डर चिंता है, आहे, चिंताएं हैं, ते सगळी मी आता येशूच्या नावात वो सब मैं यीशु के नाम से काढून निकाल देता हूँ. आज्ञा देतो माझ्या पुन्हा यायचं. और आने देता हूँ, मुझे वापस नहीं आना है. येशूच्या नावात यीशु के नाम से पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. पवित्र आत्मा मेरे अंदर है. प्रभूने मला भीतीचा आत्मा नाही दिला, डर का आत्मा नहीं प्रेम, दिया, सामर्थ, संयमचा आत्मा दिला. प्रेम, सामर्थ, संयम का आत्मा दिया है. आणि जर तुम्ही कुणाचे उपकार विसरले असाल अगर आप किसी के उपकार को भूले होंगे आणि आजही तुम्ही त्यांची निंदा करता, दुःख देता, त्यांना त्रास देताय, तर देवाकडे क्षमा मागा. और आज भी आप उनकी निंदा कर रहे हो, उन लोगों को तकलीफ दे रहे हो, तो परमेश्वर जर से क्षमा त्यांच्याशी मांगो. तुम्ही नातं तोडलं असेल तर तुम्ही देवाकडे क्षमा मागा. या फिर आपने उन लोगों के साथ रिश्ता तोड़ दिया होगा तो भी परमेश्वर से क्षमा मांगो. देवाला प्रभू मला माफ कर, और परमेश्वर से कहो प्रभु मुझे माफ करें, मला क्षमा कर. मुझे क्षमा करें. प्रभू यापुढे मी असं कधीच करणार नाही. प्रभु आज के बाद मैं कभी भी ऐसा नहीं करूँगा, मला माफ कर. मुझे माफ करें. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं प्रभु, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आज भी प्रभु एदोमी स्पिरिट प्रभु पवित्र पिता एक एक मसीहों के कुछ कुछ लोगों की जिंदगी में काम कर रही है, इसलिए उनकी जाति का, समाज का डर और व्यभिचार इन सब बातों में फंसाती है. व्यभिचार एदोमी स्पिरिट व्यभिचारी कराती है, शरीर की अभिलाषाओं को जगाती है, मसीहतपन को भुला देती है कि मैं मसीह हूँ, ये भुला देती, क्योंकि एसाव भूल गया था कि वो इस्राएली है, उसे ऐसा गंदा काम नहीं करना है, उसे भिन्न जातियों से विवाह नहीं करना है, अपने शरीर को उसने कंट्रोल में नहीं किया. एदोमी स्पिरिट शरीर की अभिलाषाएं जगाती है और गंदा पाप करवाती है. आज इन एक एक आत्मा को हम यीशु के नाम से स्पिरिट को मैं बांधती हूँ, उसके कार्यों को कलवरी क्रूस पर डालकर नाश करती हूँ और इनमें से निकल जाने की आज्ञा देती हूँ. एदोमी स्पिरिट निकल जा, शरीर को कंट्रोल न करने देने वाली आत्मा, जातीय भेदभाव लाने वाली आत्मा, यीशु के नाम से निकल जा, यीशु नासरी के नाम से
जो मसीहतपन इन्हें मिला है उसकी कीमत करने न देने वाली आत्मा दूर है, निकल यीशु के नाम से। अभी इसी घड़ी हम यीशु के नाम से निकल जाने की आज्ञा देते हैं और पवित्र आत्मा को रिलीज करते हैं। पवित्र आत्मा, ये मसीह है, ये बात हमेशा स्मरण रखने के लिए और इनका शरीर प्राण आत्मा इनके वश में लेने के लिए तो मदद करना, इन्हें आशीषित करना। प्रभु इन सबके जीवन में बहुत टाइम लोगों के द्वारा हेल्प हुआ है प्रभु, लेकिन कहते ना हम इंसान बुराई को पकड़ने वाले, भलाई को भूलने वाले लोग, लेकिन आज के बाद प्रभु हम बुराई को भूलने वाले और भलाई को याद रखने वाले हम बनेंगे। इन सबको क्षमा कर प्रभु, प्रभु माफ कर प्रभु, और बुराई नहीं भलाई के अनुयायी हो गए। इन सबको यीशु का लहू लगा के आज उपवास प्रार्थना किया है, इन सबको मसीह में बलवान करना, कभी गिरने नहीं देना, कभी ठोकर खाने नहीं देना, आत्मा में स्ट्रांग बनने के लिए सहायता करना, रक्षा करना, सुनी देना, हमेशा पाप से, बुराई से, दुष्टाई से दूर रहने के लिए सहायता करना, इनकी रक्षा करना, इन्हें फलद्रूप करना, इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना। इन्हें मैं आपके नाम से आशीषित करूँ। क्षमा देना, उपवास प्रार्थना की सारी आशीष इन्हें मिले, ये प्रभु में बढ़ते जाए, इनका आत्मा प्रभु में बढ़ गया है, प्रभु में आत्मा इनका बढ़ गया है। मैं डिक्लेयर करके प्रभु यीशु के नाम से आज के इस उपवास में धन्यवाद देता हूँ। आपके पंख में इनको सुरक्षित रखा, शैतान को पाँव के नीचे कुचलने का अधिकार आपने दिया, इसलिए हमेशा कुचल कर आगे चलने के लिए मदद करना, शैतान के पाँव के नीचे कभी नहीं आने देना। ये मेरी प्रार्थना है। आपका लहू लगाकर इन्हें बुद्धि ज्ञान से भरने की प्रार्थना करता प्रभु यीशु के नाम से। सबको बाबू बाबू का जय यीशु करके, पहली महीने ना जय यीशु करके, सर्वना जय यीशु, भाई भाई को जय यीशु करेंगे, बहन बहन को जय यीशु